अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सन्माननीय श्री विजयजी सिंगल सर यांचं आगमन होत आहे. सगळ्यांनी प्रचंड टाळ्यांच्या गडगडाटात त्यांचं स्वागत करावं. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री गिरीश कुबेर साहेबांचं आगमन झालेलं आहे. प्रचंड टाळ्यांच्या गडगडाटात त्यांचं स्वागत करावे. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रथम रंगीमध्ये स्नान ग्रहण करावे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी प्रणाली निमजे, वरिष्ठ व्यवस्थापक मानव संसाधन, आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपण इथे महावितरणचा 17वा वर्धापन दिन सोहळा जल्लोषात साजरा करत आहोत. याच दिवशी म्हणजे 6 जून 2005 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे 3 कंपन्यांमध्ये विभाजन झाले व महावितरण कंपनीची सुरुवात झाली. आज महावितरण कंपनीने यशस्वी वाटचालीची 17 वर्षे पूर्ण केली असून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्याचबरोबर वीज सुद्धा ही महत्वाची गरज आहे. कारण वीज नसेल तर माणसाचे जीवन विस्कळीत होते. वीज नसेल तर दवाखाने नाही, हॉस्पिटल नाही. वीज नसेल तर शाळा नाही, कॉलेज नाही. वीज नसेल तर शेतीपंप नाही, उद्योग नाही. वीज नसेल तर व्यवसाय नाही. वीज नसेल तर मोबाईल आणि उपकरणे नाहीत. एकंदरीत माणसाचे जीवन सुरळीत आणि समृद्ध करण्यासाठी विजेचे मोलाचे योगदान आहे. चला तर बघूया कंपनीचा 17 वर्षाचा यशस्वी प्रवास व वाटचाल एका ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून. 3.8 लाख चौरस किलोमीटर मध्ये पसरलेल्या 124.90 दशलक्ष लोकसंख्येसह महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. राज्याची स्थापित वीज उत्पादन क्षमता 41 गीगावॅट आहे आणि 28 गीगावॅट पेक्षा जास्त वीज पुरवठ्याची मागणी पूर्ण करते. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ही राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे. राज्याची अक्षय ऊर्जा क्षमता 20 गीगावॅट पेक्षा अधिक आहे. त्यापैकी प्राप्त केलेली क्षमता 11.99 गीगावॅट आहे. महावितरणची प्रमुख वैशिष्ट्ये: आशियातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी. राज्याच्या एकूण वीज मागणीच्या 86% मागणी पूर्ण करते, म्हणजेच 25 गीगावॅट पेक्षा अधिक. विशाल ग्राहक संख्या जवळपास 27 दशलक्ष पेक्षा अधिक. 4.5 दशलक्ष पेक्षा अधिक कृषी ग्राहकांना वीज पुरवठा करते. वार्षिक उलाढाल 12.14 अब्ज डॉलर पेक्षा अधिक. ICRA द्वारे श्रेणी 1 क्रेडिट रेटिंग. 80,000 कर्मचारी कार्यरत. राज्याचे ऊर्जा क्षेत्र CAGR 5.5% दराने वाढत आहे आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी वीज वितरणामध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध करून देत आहे. व्यवसायाच्या प्रमुख संधी: स्मार्ट मीटरिंग उपाय. महावितरण शहरी आणि ग्रामीण भागातील आपल्या सर्व ग्राहकांना 17 दशलक्ष स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. जागतिक मीटरिंग सोल्युशन उद्योगांना 1.59 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची संधी आहे. अक्षय ऊर्जा विभागातील दीर्घकालीन वीज खरेदी करार. नूतनीकरणक्षम ऊर्जा विभागात सौर 6.5 गीगावॅट आणि इतर 2 गीगावॅट असे 8.5 गीगावॅटच्या वीज खरेदीचे करार कार्यान्वित करण्यात कंपनीला स्वारस्य असेल आणि अंदाजे 1.57 अब्ज US डॉलर्सच्या गुंतवणुकीची संधी प्राप्त करेल. ऊर्जा साठवण उपाय. एनर्जी स्टोरेज सोल्युशन्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जेची निर्मिती क्षमता पूर्ण करण्यासाठी ई बिडिंग प्रक्रियेद्वारे 500 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प स्थापनेसाठी स्वारस्य आहे. यामुळे विभागातील व्यवसायाची संधी अंदाजे 0.5 अब्ज US डॉलर आहे. मागणी आणि नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचा अंदाज. कंपनीची विजेची मागणी आणि नवीकरणीय ऊर्जेची उपलब्धता, विशेषतः पवन ऊर्जा निर्मितीसाठी एक कार्यक्षम उपाय शोधत आहे. EV चार्जिंग स्टेशन. इलेक्ट्रॉनिक वाहनासाठी विजेच्या वाढत्या मागणीसह 175 दशलक्ष
$US गुंतवणुकीच्या संधीसह 25,000 EV चार्जिंग स्टेशन्सची आवश्यकता असेल. देखो महाराष्ट्र को बहुत ही अच्छा रेस्पॉन्स मिला है जी। पिछले 3 दिनों में महावितरण पुढील प्रमुख आव्हाने. ग्राहकांचे मीटर रीडिंग. महावितरणचा 60% ग्राहक हा ग्रामीण भागातील आहे. विखुरलेल्या 45 लाख कृषी ग्राहकांकडे RF मीटर बसवले असले तरी मीटर रीडिंग हे आजही मुख्य आव्हान आहे. याचा महसुलावरही विपरीत परिणाम होत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी स्मार्ट मीटरिंगचे उपाय शोधले जात आहेत. उच्च वितरण आणि वाणिज्यिक हानी. एकत्रित शहरी आणि ग्रामीण ग्राहक आणि ग्रामीण भागात उपरी वीज वाहिन्या असल्यामुळे कंपनीची वितरण आणि वाणिज्यिक वीज हानी 15.6% असली तरी राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण सरासरी 19% आहे. ही हानी एकेरी आकड्यात आणण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणालीच्या अंमलबजावणीसह स्मार्ट उपाय शोधले जात आहेत. नूतनीकरणक्षम ऊर्जा अंदाज. अक्षय ऊर्जा क्षेत्रात पवन ऊर्जेच्या अंदाजामध्ये व्यापक विचलन आढळून आले आहे, ज्यामुळे वीज निर्मिती आणि मागणीमध्ये असंतुलन निर्माण होऊन विचलन दंड आकारला जातो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी मागणी आणि निर्मितीचे अंदाज वर्तवण्यासाठी उपाय शोधले जात आहेत. आज महावितरण 17 वर्ष पूर्ण करून 18व्या वर्षात पदार्पण करत आहे. अशा प्रसंगी राज्याचे ऊर्जा मंत्री नामदार डॉक्टर नितीन राऊत. एनर्जी सेक्टर भी वहाँ का जो है वो सबसे बड़ा है. सेकंड लार्जेस्ट प्रोड्यूसर्स वी आर इन जनरेशन है इन इंडिया. और अगर हम डिस्ट्रीब्यूशन की बात करें तो डिस्ट्रीब्यूशन में हम एशिया में सेकंड आते हैं. 28 मिलियंस हमारे कंज्यूमर्स हैं. तो ऐसे स्थिति में एनर्जी सेक्टर में भी काफी बड़ा बदलाव ला सकते हैं. आणि महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांच्या नेतृत्वात हमारा बहुत लोगों से एमओयू साइन हुए हैं, जिसमें टोटल जो एमओयू साइन हुए करीब करीब 80,000 करोड़ के हैं, जिसमें TCR इंडस्ट्री डिपार्टमेंट के हैं करीब 24 एमओयू है. और हमारा जो एनर्जी डिपार्टमेंट का एमओयू है जी। एक ही एमओयू है जो करीब करीब 50,000 करोड़ का है. महावितरण पुढील आव्हानांचा सक्षमपणे सामना करून राज्यातील जनतेची ही कंपनी अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख करण्याचा दृढ निश्चय आज आपण करत आहोत. तर अशा प्रकारे महावितरण कंपनीचा 17 वर्षांचा प्रवासाचा आढावा आपण येथे घेतला आहे. यानंतर महावितरणचे माननीय अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सन्माननीय श्री विजयजी सिंगल साहेब, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री गिरीश कुबेर संपादक लोकसत्ता व समस्त संचालक वर्ग, संचालक संचलन माननीय श्री संजय ताकसांडे साहेब, संचालक वित्त माननीय श्री रवींद्र सावंत साहेब, संचालक प्रकल्प माननीय श्री प्रसाद रेशमे साहेब, संचालक वाणिज्य माननीय डॉक्टर श्री मुरली केळे साहेब, संचालक मानव संसाधन माननीय डॉक्टर श्री नरेश गीते साहेब यांना मी व्यासपीठावर स्थानग्रहण करण्याची विनंती करते. महावितरण कंपनी स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत महावितरण कंपनीने ग्राहकांना अविरत सेवा दिली आहे. शहरी भागापासून महावितरण कंपनी स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत महावितरण कंपनीने ग्राहकांना अविरत सेवा दिली आहे. शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत जंगल, दऱ्या, खोऱ्या, डोंगर वस्ती यांची तमा न बाळगता महावितरण कंपनीने ग्राहकांना वीज पुरवठा केला आहे. सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाले आहे. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महावितरण सन्माननीय श्री विजयजी सिंगल यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. संचालक मानव संसाधन माननीय श्री डॉक्टर नरेश गीते साहेब यांना विनंती करते की त्यांनी गुलाब, पुष्प, पुस्तक व सन्मान चिन्ह देऊन अध्यक्षांचा सत्कार करावा.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री गिरीश कुबेर, संपादक लोकसत्ता यांचा अल्प परिचय देण्याकरिता जनसंपर्क अधिकारी श्री विश्वजित भोसले यांना मी मंचावर निमंत्रित करतो. नमस्कार. दैनिक लोकसत्ता हे पेपरचं, ह्या वृत्तपत्राचं नाव आपल्या समोर आलं की त्याचे संपादक गिरीश कुबेर सर यांचं आपलं नाव ऑटोमॅटिकच समोर येतं, डोळ्यासमोर येतं. खरं तर तसा हे पूर्ण राज्यात संपादक म्हणून सर सगळीकडे सर्वांनाच परिचित आहे, पण एक कार्यक्रमाचा प्रोटोकॉल म्हणून मी त्यांच्या थोडंसं अल्पपरिचय करून देतोय. सरांचं पूर्ण नाव गिरीश विनायक कुबेर असं आहे. 1985 ते 86 पासून सरांनी पत्रकारितेला सुरुवात केली. 1998 मध्ये ब्रिटिश सरकारची प्रतिष्ठित शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली. ही शिष्यवृत्ती मिळवलेले गिरीश कुबेर हे पहिले मराठी पत्रकार आहेत. हा काळ भारताच्या पोखरण 2 चाचणीचा होता. तर या काळात उपखंडातील वृत्तपत्राच्या आशयाची मागणी वाढली होती. त्या काळात त्यांनी प्रभावी वार्तांकन केलेले आहे. यानंतर त्यांनी द गार्डियन या लंडन स्थित आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात काम केले. जून 98 मध्ये लिव्हरपूलने जी 8 परिषदेचे आयोजन केले होते, त्या परिषदेचे त्यांनी गार्डियन वृत्तपत्रात वृत्तांकन केले. त्यानंतर त्यांनी पुढील काही वर्षे इकॉनॉमिक टाइम्समध्ये राजकीय संपादक म्हणून काम पाहिले. सध्या ते दैनिक लोकसत्तामध्ये संपादक या पदावर कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांनी केम्ब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्सच्या केम्ब्रिज एनर्जी कॉन्फरन्समध्ये सहभाग नोंदवला आहे. केम्ब्रिज एनर्जी कॉन्फरन्ससाठी आमंत्रित केले गेलेले ते एकमेव पत्रकार आहेत. याचबरोबर सरांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. मराठीमध्ये त्यांनी हा तेल नावाचा इतिहास हे पुस्तक लिहिले आहे. त्याच्यामध्ये 1850 पासून जो तेलाचा इतिहास आहे तो दिलेला आहे. याचबरोबर एका तेलियाने हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. अधर्म युद्ध हे मार्च 2009 मध्ये पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. युद्ध जीवांचे हे पुस्तकही सरांचं प्रसिद्ध आहे. याच्यामध्ये जैविक युद्धाची कथा त्यांनी सांगितलेली आहे. टाटायन हे एक आगळं वेगळं पुस्तकही सरांनी लिहिलेलं आहे. याच्यामध्ये टाटा कुटुंबाने जे काही देश विकासामध्ये योगदान दिलं त्या अनुषंगाने माहिती देण्यात आलेली आहे. याचबरोबर पुतीन तेल नावाचे वर्तमान लोकसत्ता अग्रलेख ही काही अजून पुस्तकं सरांनी लिहिली आहेत. मराठी बरोबरच सरांनी इंग्लिशमध्येही पुस्तकं लिहिली आहेत. द टाटाज हे पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. रेनान्से स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र हे पुस्तकही सरांचं प्रसिद्ध आहे. हा होता सरांचा अल्पपरिचय. धन्यवाद. धन्यवाद भोसले सर. यानंतर अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी गुलाब पुष्प, पुस्तक व सन्मान चिन्ह देऊन आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सन्माननीय श्री गिरीश कुबेर, संपादक लोकसत्ता यांचा सत्कार करावा. संचालक मासा माननीय श्री डॉक्टर नरेश गीते साहेब यांना विनंती करते की त्यांनी माननीय ऊर्जा मंत्री महोदय यांचे मुख्य सल्लागार माननीय श्री उत्तम झारटे साहेब यांचे गुलाब पुष्प पुस्तक देऊन स्वागत करावे. प्रभारी कार्यकारी संचालक प्रकल्प श्री किशोर परदेशी साहेब यांना विनंती करते की संचालन माननीय श्री संजय ताकसांडे साहेब यांचे गुलाब पुष्प पुस्तक देऊन स्वागत करावे. कार्यकारी संचालक वितरण श्री अरविंद बादीकर साहेब यांना विनंती करते की त्यांनी संचालक वित्त माननीय श्री रवींद्र सावंत साहेब यांचा गुलाब पुष्प पुस्तक देऊन स्वागत करावे. कार्यकारी संचालक महसूल माननीय श्री योगेश गडकरी साहेब यांना विनंती करते की संचालक प्रकल्प माननीय श्री प्रसाद रेशमे साहेब यांचे गुलाब पुष्प व पुस्तक देऊन सत्कार करावा.
कार्यकारी संचालक वितरण माननीय श्री अरविंद बादिकर साहेब यांना विनंती करते की संचालक वाणिज्य माननीय श्री डॉक्टर मुरारी केळे साहेब यांचा गुलाब पुष्प व पुस्तक देऊन स्वागत करावे. कार्यकारी संचालक वित्त माननीय सौ स्वाती व्यवहारे मॅडम यांना विनंती करते की संचालक मानव संसाधन माननीय श्री डॉक्टर नरेश गीते साहेब यांचे गुलाब पुष्प व पुस्तक देऊन स्वागत करावे. यानंतर आपण सर्व ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहोत ती म्हणजे वीज क्षेत्रातील सद्यस्थिती व आव्हाने या विषयावर प्रमुख मार्गदर्शक श्री गिरीश कुबेर साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. मला वाटतं जरा ऐकायला येते. उंच माणसाचा जरा आहे अडचणीचा मुद्दा असतो. असो, सर्वप्रथम महावितरणला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. या कार्यक्रमासाठी मला बोलवलं याबद्दल मी सिंगर आणि सगळं संचालक मंडळाचे आभार मानतो. आणि 2-3 कारणांनी आभार. एक तर ऊर्जा हा विषय माझ्या खूप आवडीचा आहे. जवळपास 25-30 वर्ष मी या विषयावर काम करतोय. प्रेमापोटी अभ्यासाचा विषय असल्यामुळे आणि त्यावर बरंच काही सांगण्यासारखं आहे असं वाटत असल्यामुळे. आणि दुसरं आभाराचं कारण म्हणजे माझे पूर्वीची MSCB मग आता महावितरण आणि अन्य ज्या काही कंपन्या झाल्या त्यांच्याशी असलेले संबंध. बातमीदारीचा बराच मोठा काळ माझा ऊर्जा क्षेत्रातल्या घडामोडींवर लिहिण्यात गेला. म्हणजे इथेच याच इमारतीमध्ये मी कित्येक वेळेला आलो असेल याची गणतीच नाही. मला आठवते की ज्या वेळेला एनरॉन करार रद्द केला जाणार होता, विनय बन्सल MSCBचे प्रमुख होते. ती घटना ज्या वेळेला घडली ती त्यावेळेला मी इथेच या कार्यालयामध्ये होतो. पंतप्रधानांच्या कार्यालयातनं फोन आला होता की असं काही करू नका आणि विनय बन्सलांनी ती परिस्थिती कशी हाताळली हे मी अगदी जवळनं बघितलेलं आहे. ते असतील, अजय मेहता असतील, भाटिया असतील आणि आता सिंगल असताना हा सगळा काळ हा खूप महत्वाचा आहे. 2005 साली जेव्हा हे त्रिभाषीकरण होत होतं त्यावेळेला मी अर्थविषयक नियतकालिकात बातमीदारी करत होतो. ती करत असताना हे आव्हान किती मोठं आहे याची वारंवार जाणीव वाचकांना करून देणं, लोकांना या विषयावर सांगणं हे मला माझं कर्तव्य वाटत होतं. कर्तव्य अशासाठी की इज इट ओके राईट टू स्पीक इन मराठी? ओके, मला मराठीत कर्तव्य अशासाठी की ऊर्जा क्षेत्राचा अभ्यासक म्हणून मला एक सतत वाटत आलेला एक शब्द मला वापरायला आवडतो. तो असा की समाज म्हणून भारत आणि भारतीय आणि अर्थातच आपण त्याचे भाग असल्यामुळे मराठीजन हे ऊर्जांधळे आहेत. आपल्याला ऊर्जा विषयाचं गांभीर्यच नाहीये. ऊर्जेचं महत्व आपल्या जगण्यामध्ये काय हे आपल्याला जात कळते, धर्म कळतो, पंथ कळतो, गोत्र कळतं, आपल्या गावचं आहे का नाही वगैरे कळतं. पण ऊर्जा विषयाचे अनेक कंगोरे आपल्या जगण्याशी निगडीत आहेत. त्याचा काही आपल्याशी संबंध नसतो. आणि हे मला असं वाटतं की हे सांस्कृतिक परंपरेचाही आपल्या भाग असावा. आणि हा विषय किती महत्वाचा आहे. म्हणजे मला आठवतं की या अज्ञानातनं आपल्याला काय काय समस्यांना सामोरं जावं लागलंय. अर्थातच त्यावेळेला म्हणजे मी हा जो किस्सा सांगतो त्यावेळेला आपल्यापैकी फार कमी जण सेवेमध्ये असतील किंवा MSCBशी संबंधित असतील. पण ज्यावेळेला कोयना धरण उभं राहत होतं त्यावेळेला अनेकांनी त्या धरणातनं वीज तयार झाल्यानंतरचं पाणी वापरायला त्यावेळेला नकार दिला होता. आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की ते पाणी मेलेलं आहे. त्यातलं पाण्यातनं वीज काढून घेतली जिवंत ते सगळं ते मेलेलं शेतीला वापरायला नकार दिला होता.
म्हणजे ऊर्जेविषयक गांभीर्य आपल्या देशात किती नसावं याचा हा एक भाग. आणि दुसरा भाग 1912-1913 या कालखंडामध्ये ज्या वेळेला देश पूर्णपणे पारतंत्र्यात होता, त्यावेळेला जेव्हा टाटा स्टील नुकतीच कुठे उभी राहिली होती, 1903 साली जमशेदजी टाटा यांचं निधन झालं, त्याच आसपास गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहाल वगैरे हॉटेल उभं राहिली. त्याच्या आधी ज्यावेळेला त्यांनी टाटा स्टीलचा प्रकल्प मनावर घेतला, त्यानंतर महाबळेश्वर परिसरामध्ये क्षयरोगाच्या रुग्णांसाठी त्यांनी जेव्हा टाटानी काही ज्याला आरोग्य केंद्र म्हणतात ती काढली, तिथून येताना त्यांना असं लक्षात आलं की हा जो लोणावळा, खंडाळा आणि खालती खोपोलीपर्यंतचा हा जो परिसर आहे हा नैसर्गिकदृष्ट्या अतिशय योग्य आहे. आता हा प्रसंग आपण का नमूद करायला हवा, त्याचं महत्व काय ते मला या प्रसंगाच्या शेवटी सांगायला आवडेल. तर त्यावेळेला हा काळ तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे हे 19वे शतक संपायचं होतं. त्या कालखंडामध्ये भारत म्हणजे स्वातंत्र्याचं 50 वर्ष तरी स्वातंत्र्य दूरच होतं. ही संकल्पना सुद्धा नव्हती भारतीयांच्या मनामध्ये आणि त्यासाठी लढणाऱ्या नेत्यांमध्ये. त्यावेळेला जमशेदजी टाटा लोणावळ्याहून परत येत असताना त्याचं त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला महाबळेश्वरला जायचं तर 2दा गाडी बदलावी लागत असे. वाठारपर्यंतच रेल्वे होती, रेल्वेनंतर तिथे पुढे घोडागाडीत जायचं आणि त्या घोडागाडी परत बदलावी लागायची, कारण तो सगळा चढ होता. तर तो सगळा 4व्या उद्योग करून येत असताना त्यांना जाणवलं हा परिसर हा नैसर्गिकरित्या उंचवट्याचा आहे. कुठला? लोणावळ्याचा परिसर. तिथे जर आपण कृत्रिम तलाव बांधला आणि त्या तलावातलं पाणी खालती वाहून आणलं आणि त्या वाहून आलेल्या पाण्यावरती जर आपण वीज तयार करू शकलो तर करता येईल का, हा त्यांच्या प्रयोगाचा विषय होता. आणि हे आता ऐकताना अतिशय सोपं सुलभ वाटलं, तरी ज्या वेळेला त्यांच्या मनात ही कल्पना आली त्यावेळेला लक्षात घ्या, त्यावेळेला हायड्रो इलेक्ट्रिसिटी ही संकल्पना पण जन्माला आलेली नव्हती. म्हणजे हायडल पॉवर हा शब्दप्रयोग आपण जलविद्युत आता सर्रासपणे वापरतो, पण त्यावेळेला त्यांनी हा प्रयोग केला, त्यांना असं वाटलं की असं आपण करू शकतो. त्यावेळेला हायड्रो इलेक्ट्रिसिटी ही संकल्पना पण जन्माला आली नव्हती. तर तशा प्रयत्नातनं त्यांनी ते पाईप वगैरे आणले आणि आयात केले आणि ते सगळं भिवपुरीचं विजेचं केंद्र, टाटा पॉवर वगैरे ते सगळं आपल्याला माहिती आहे. पण एका बाजूला अशी आपली उद्यमशीलता होती, असे दृष्टिकोन असलेली माणसं होती. त्याच वेळेला जेव्हा त्यांची वीज तयार यायला झाली आणि मुंबईला ती पुरवायला लागले, खोटं वाटेल हा सगळा लिखित इतिहास आहे, ही 19व्या शतकाची सुरुवात आहे. त्यावेळेला मुंबईमध्ये विजेला ग्राहक नव्हते. आम्हाला काय करायची वीज, कोळशावर भागतंय आमचं, कशासाठी ती अशा पद्धतीची तुमची वीज हवी वगैरे. तर त्यांना वीज तयार झालीये आणि ते सांगतायत वीज घ्या आणि ग्राहक नाहीत. शेवटी त्यांनी ती वीज स्वतःच्याच हॉटेलमध्ये वापरली. त्यावेळेला त्यांचा पहिला प्रयत्न असा होता की, म्हणजे पुन्हा एकदा हा मुद्दा का महत्वाचा की जॉन कॅरियर नावाच्या ऑस्ट्रेलियन माणसांनी एअर कंडिशनिंग ही संकल्पना सुद्धा प्रत्यक्षात आणली नव्हती. त्यावेळेला टाटा इथे एअर कंडिशनिंगचा प्रयत्न करत होते. तर विजेसंदर्भात आपली ही अशी विचित्र अवस्था आहे. एका बाजूला वीज झाली म्हणून ते पाणी मेलं म्हणून ते न वापरणारा आपला वर्ग, त्याच वेळेला हायड्रो इलेक्ट्रिसिटी संकल्पना सुद्धा जन्माला आली नाही तरी सुद्धा आपण तशी वीज करायला हवी असा मानणारा एखादा द्रष्टा उद्योगपती, त्याच वेळेला तयार झालेली वीज घ्या, सांगितलं तरी नको आम्हाला वीज काय करायची असं म्हणणारा एक समाज. अशा विचित्र अवस्थेतनं आपण आजपर्यंत आलेलो आहोत. आणि तुम्ही जगाचा इतिहास लक्षात घेतलात ना, कुठलाही तुम्ही कालखंड घ्या गेल्या 200, 250, 300 वर्षाचा, त्या कालखंडाचा आकार अतिशय जबाबदारीने विधान करतो. त्या कालखंडाचा आकार हा ऊर्जा क्षेत्राच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. अमेरिका झाली कारण ऊर्जा क्षेत्रावरती त्यांनी काबू मिळवला. इंग्लंडचं महासत्तापद गेलं कारण ऊर्जा क्षेत्रावरचा काबू त्यांच्या हातातनं सटकला. आता किती हे ऊर्जा आपल्याला किती आपलं म्हणजे काय म्हणतात त्याला भागध्येय घडवण्यासाठी महत्वाची असते. एक तुम्हाला किस्सा सांगतो. तुमच्यापैकी इथे प्रत्येकाला जर समजा मोटार घ्यायची असेल किंवा घेतली असेल किंवा दुचाकी घ्यायची असेल किंवा घेणार असाल, तुम्ही जेव्हा दुकानामध्ये जाता तेव्हा पहिला प्रश्न भारतीयाचा एकच असतो, कुठल्याही भाषेमधला असला तरी, कितना देती है. म्हणजे किती मायलेज काय बाबा,
10 लिटर 1 लिटरवरती 10 किलोमीटर 15 किलोमीटर जे काय असेल ते असेल. आणि कितना देती है यावर तुमची वाहनाची चांगल्या वाईटाची मोजमाप सुरू होतात. मग जास्त देणारी गाडी तुम्ही निवडता आणि जास्त मायलेज देणारी गाडी ही बहुतेकदा म्हणजे 100 पैकी अगदी 95 वेळेला असं म्हणता येईल आपल्याला ही जपानी कंपनीची असते. सुझुकी असेल, तुम्ही होंडा घ्या, काय नावं घ्यायची गरज नाही, ती सगळ्यांना माहिती आहे. तर ती जपानी कंपनीची का असते? जपानला असं मोठं कुठलं तत्व लक्षात आलं की ते जास्त फ्युएल एफिशियंट म्हणता येईल अशा स्वरूपाच्या गाड्या तयार करू शकलं? साधी गोष्ट आहे, जपान सगळ्यात जास्त फ्युएल एफिशियंट गाड्या तयार करतं कारण जपानकडे तेलच नाही. म्हणजे तेल इतकं कमी मिळतं की त्या कमीत कमी तेलावर जास्तीत जास्त चालणारी वाहनं बनवावी लागतात. ही जपानवर वेळ आली कारण हे ऊर्जा क्षेत्राचं भागधेय आहे. याच्या उलट तुम्ही अमेरिकेच्या गाड्या काही बघितल्यात की मुंबईच्या रस्त्यावर तर त्या गाड्या दिसतात. त्यातली सगळ्यात विक्रमी गाडी कुठली असेल, लोकप्रिय कुठली असेल नवश्रीमंतांमधली, तर हमर नावाचं वाहन आहे. असं अवार्ड उभे असतं. मला वाटतं ती जनरल मोटर्सने युद्ध काळात आखातातल्या युद्धाच्या काळात ती बनवलेली होती. हमर बनवण्याचा विचार जपान करूही शकणार नाही. जपानच्या गाड्या या फ्युएल एफिशियंट म्हणता येईल अशा पद्धतीच्या असतात. त्याच वेळेला ज्याला गझलर म्हणतात या अशा स्वरूपाच्या गाड्या या अमेरिकी कंपन्यांच्या असतात. मग अमेरिकी कंपन्यांच्या गाड्या का असतात अशा? साधं कारण आहे, अमेरिकेला कधी तेलाची दरातच नव्हती. प्रचंड श्रीमंत असलं की एक उधळपट्टी जी नैसर्गिकपणे येते ती अमेरिकेच्या वाहनांमधनं सुद्धा दिसते. ती हमर एक गाडी 1 लिटरला 1 किलोमीटर जाते. इथून बांद्रा स्टेशन किंवा पुढे गेलात 1 लिटर पेट्रोल संपलं. तर हे देशाचं नशीब, जर नशीब हा शब्द वापरायचा असेल तर मला वापरायला आवडत नाही, पण सर्वसाधारणपणे आवडता शब्द आहे मराठी माणसाचा, आपलं नशीबच असं वगैरे वगैरे त्या अर्थाने वापरलं जातं. तर देशाचं नशीब नावाची जर अशी कुठली काही घटना असेल किंवा असं जर काही असेल, ते घडतं कशामुळे, ते घडवलं जातं कशामुळे आणि ते घडवतं कोण, याचं एकमेव उत्तर आहे ऊर्जा. ज्या देशाला अमर्याद ऊर्जा असते तो देश, आणि ज्या देशाला ऊर्जेसाठी मारामारी करावी लागते तो देश, याच्यातल्या प्रगतीतला तुम्ही फरक लक्षात घ्या. त्यामुळे मला त्यावेळेला म्हणजे सर्वसाधारणपणे सरकारी कार्यक्रमाला मला बोलवत नाही, कारण सरकारला किंवा सरकार संबंधित मंडळींना ते कानाला गोड लागतं ऐकायला, ते सहसा मी खूप कमी बोलतो. त्यामुळे मी त्यावेळेलाही ही गमतीचा भाग हा आपल्या सरकारच्या कृतीतला दाखवून दिला होता. मुळात सुरुवातच कशी असायला हवी की अमर्याद ऊर्जा उपलब्ध आहे. ही कुठल्याही देशाच्या प्रगतीसाठी सुरुवातीची गोष्ट आहे. आपल्याकडे सुरुवातच काय, ऊर्जेची बचत म्हणजे ऊर्जेची निर्मिती. भूक लागली का तुला, दातकोर काय निघेल ते खा. अशा पद्धतीने कुठल्याही प्रदेशाची प्रगती होऊ शकत नाही. ऊर्जा अमर्यादच असायला हवी. तुमच्यापैकी अनेक जण सुट्ट्यांमध्ये अन्य कारणांसाठी परदेशामध्ये जाते, विदेशी विकसित देशांमध्ये गेला असाल. दिवा बंद करणं आणि दुकानाचे शटर खाली उडून अंधार गुडुप्प करून जाणं हा प्रकारच नाही हो. म्हणजे आपल्याला तर रात्री बेरात्री हे अजून दुकान चालू कसं वगैरे असं वाटतं. त्याच्याकडे ऊर्जा उपलब्ध आहे, प्रचंड प्रमाणात ऊर्जा उपलब्ध आहे आणि मागेल तितकी ऊर्जा, हे प्रगतीचं लक्षण असायला हवं. फ्रान्स सारखा देश महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये तुम्ही लक्षात घ्या किती त्याचा जीव असेल तो, पण त्या देशामध्ये 78-79% ऊर्जा ही केवळ अणूच्या मार्फत होते. मग आपल्याकडे 1995-96 नंतर अणु ऊर्जे संदर्भातलं स्वप्न काय पाहिलं तर 20,000 मेगावॅट ऊर्जा ही 2020 पर्यंत तयार करणं. स्वप्न जितकं लहान असेल ना तर ते प्रत्यक्षात येणं आणखीनच लहान असतं. म्हणजे भारतासारख्या देशामध्ये 4-5% पण आपण अणु ऊर्जेवरती करत नाहीये, वीज निघत नाहीये. पण ते 20,000 मेगावॅट 2020 पर्यंत निघणार होते. किती प्रत्यक्षात आली लक्षात घ्या. आपल्या अणु करारांचं काय झालं याचं वास्तव लक्षात घ्या. काहीही झालं नाही. बातम्यांमध्ये येतं टाळ्या वाजतात, कराराच्या साक्षऱ्या होतात आणि पुढे काय होत नाही. कारण का तर त्याच्याविषयीची एक
कळकळ लागते, एक तळमळ लागते की नाही नाही ऊर्जेविषयक व्हायलाच हवं. मिळेल त्या मार्गाने ऊर्जा मिळवणं हे कुठल्याही प्रगतिशील देशाचं लक्ष असायला हवं. लक्ष क्षलयवाला लक्ष. याचं कारण असं की त्याशिवाय तुमची आणि आपल्या देशाची वाढच होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला जितकी अन्नाची गरज असेल त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त एक वेळ उपास करता येतो आपल्याला. काही जण धार्मिक कारणाने सामाजिक कारणाने उपास करतात, पण तुम्ही विजेचा उपास नाही करू शकत की चला आज आपण एक 8 दिवस वीज नाही असं नाही करू शकत तुम्ही. कारण तुमच्या शस्त्रक्रिया अवलंबून असतात, तुमचं वाहन अवलंबून असतं, कार्यालयीन कामं अवलंबून असतात आणि आता तर इंटरनेट वगैरे सगळे उद्योग विजेवर अवलंबून असतात. मोबाईल टेलिफोनी त्याच्यावरती अवलंबून असते. तर ऊर्जा हा अतिशय महत्वाचा घटक हा तुमच्या आमच्या प्रगतीमध्ये आहे. मग हे सत्य एकदा मान्य केलं की त्या ऊर्जा विषयाला आपण महत्व देतो का, इथे तुमचा आणि माझा संबंध येतो. आणि या प्रश्नाचं उत्तर नाही असं प्रामाणिकपणे द्यावं लागतं. म्हणजे ज्या प्रदेशामध्ये ज्या देशामध्ये 100 युनिट समजा वीज इकडून तिकडे गेली तर त्यातली 25-30% वीज ही ज्याला TND लॉसेस मध्ये जात असेल आणि त्याचं कुणालाच काही वाटत नसेल तर फार प्रगतीच्या आणि महासत्ता होण्याच्या आशा बाळगण्याचं काहीही कारण नाही, होऊच शकत नाही. आता सुद्धा गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण 6%नी TND लॉसेस आपले कमी झाले, सरासरीपेक्षा कमी झाले. 21% महाराष्ट्रात एकेकाळी होते आणि 29-30% मी बातमीदारी केलेली 33% TND लॉसेस लिहिलेले आहेत. आणि त्याच्यातला महत्वाचा भाग होता की राजकीय क्षेत्र म्हणजे परिसरातले जे तगडे प्रदेश आहेत ना, मी नावं घेऊन सांगू शकतो. म्हणजे लातूर परिसरामध्ये त्यावेळेला 99% TND लॉस होता. 99% TND लॉस असेल तर त्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये वीज चोरी असं म्हणतात. तो लॉस असू शकत नाही. आणि त्या अशा वीज चोरीमध्ये चोरी करणारा जितका गुंतलेला असतो तितका त्या वीज यंत्रणेतला जो कोणी अधिकारी किंवा कर्मचारी वर्ग आहे तोही सहभागी असतो. त्यामुळे अशी जर TND लॉसेस हा जर आपला मोठा घटक असेल तर मला असं वाटतं की ते आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे, देशासमोरचं नाही. देश हा त्याच्या मार्गाने पुढे पुढे जात असतो. तितकं गांभीर्य आपण आपल्या ऊर्जा क्षेत्राला देतो का, माझा अनुभव नाहीये. दुर्दैवाने आपल्याला वीज या विषयाचं महत्वच नाहीये. आणि तसं जर असेल तर त्याच्यासाठी म्हणजे ही मानसिकता कुठून येते हा मला प्रश्न पडतो. मी 2012 साली जर्मनीमध्ये होतो आणि जर्मनीच्या ऊर्जा क्षेत्राचा अभ्यासाचा तो विषय होता. त्याच्या आधी काही महिने जपानमध्ये तो भूकंप झाला होता आणि अणुऊर्जा प्रकल्प तो फेकला गेला होता आणि संपूर्ण वाताहत झाली होती. अणुऊर्जा प्रकल्पातनं रेडिएशन लीक वगैरे सगळे मुद्दे होते. तर तिथे त्या ऊर्जा परिषदेमध्ये जर्मनीच्या वीज मंत्र्यांनी घोषणा केली. आता तो प्रसंग तुम्ही लक्षात घ्या. जर्मनी सारखा देश, GDP काय आणि ते मी तुम्हाला नंबर्स मध्ये सांगत नाही कारण नंबर्स मध्ये गेले की मग अनेकांचा गोंधळ होतो. तर GDP हा साधारण भारताच्या कितीतरी पट असा असू शकतो अशा स्वरूपाचा देश आहे. तर त्या देशाचा ऊर्जा मंत्री घोषणा काय करतो तर तो घोषणा अशी करतो की यापुढे जर्मनीमधले सर्व अणु ऊर्जा प्रकल्प मी बंद करून टाकतो. कारण अणु अपघात घडलेला होता जपानमध्ये. तर म्हणजे मला सतत भारताची आठवण येत होती की म्हणजे भारताने असं काही कुठला अणु प्रकल्प बंद करतो का वगैरे वगैरे अशी काही मिळेल तिथनं आपल्याला खरवडून वीज काढावी लागते आणि असं काही करू शकतो का आपण. तर मी नंतर त्याला विचारलं, मुलाखत यावेळेला घेतली होती त्याची, की तू असं कसं जाहीर केलंस की तुम्ही काय वाटलं नाही का अणु प्रकल्प बंद केला, देशाच्या प्रगतीचं काय वगैरे वगैरे. त्यांनी दिलेलं उत्तर मला आजही अंगावर काटा आणतं. तो असं म्हणाला होता 2050 सालापर्यंत एनर्जी सिक्युरिटी, ऊर्जेची शाश्वतता आमच्या देशात निश्चित झालेली आहे. 2050. मी म्हटलं तुम्ही तर निवडणुकीत असणार नाही त्यावेळेला, कारण मला आपली 5 वर्षातच बघणाऱ्या लोकांची बघायची सवय आहे. तर मला निवडणूक वगैरे हा मुद्दा नाही, कुठलंही सरकार आलं काही आलं तरी आमचा हा ऊर्जाविषयीचा कार्यक्रम बदलत नाही. 2050 सालापर्यंत जर्मनी सारखा एवढूसा देश GDP मध्ये आपल्या कितीतरी पट अधिक आहे. तो एनर्जी सिक्युरिटी हा शब्द वापरतो, ऊर्जा शाश्वतता हा मुद्दा हातामध्ये घेतो आणि सर्वपक्षीय मतभेद बाहेर ठेवून त्या विषयाचा पाठपुरावा करतो.
हे जर सत्य असेल तर त्याच्या कितीतरी पट मागे असलेला 1991 सालापर्यंत भारत हा दक्षिण कोरियाच्या पुढे होता, भारत हा चीनच्या पुढे होता एकंदर जीडीपी आणि अर्थव्यवस्थेचा आकार लक्षात घेतला तर. आणि हे आपण असे लक्षातच घेत नाही, कारण आपल्याला असं काही लक्षात घ्यायची सवयच नसते. आपण आपले भावनेच्या भरात वाहत 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 जात असतो, तिथल्या कुठल्या किनाऱ्यावर लागतो, तिथे निवांत राहतो, कारण ठेविली अनंत तैसेची राहावे हे तत्वज्ञान. आणि परत अंथरूण पाहून पाय पसरावे त्यासारखं भिकार मार्गदर्शन. असं नाही म्हणायचं की अंथरूण मोठे कर बाबा, 4 जण येऊन त्याच्यावरती आणखी झोपले तरी हरकत नाही, एवढं अंथरूण पाय पोटाशी घेऊन तो अंथरूण पाहून पाय पसरावे. इतक्या वाईट पद्धतीने जर या सगळ्या विषयाला आपण भिडत असू ना तर संकट खूप गंभीर आहे याची आपल्याला जाणीव आहे का? म्हणजे नाहीये. आणि ती जाणीव असणं का गरजेचं आहे याचं कारण भारतासारख्या देशातल्या ऊर्जा क्षेत्रासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान काय असेल? माझ्यामध्ये 2च घटक महत्वाचे आहेत. एक घटक आहे त्याचं नाव, म्हणजे मी तो शब्दप्रयोग पहिल्यांदा वापरला होता, कुडमुडी भांडवलशाही. भांडवलशाही या विषयाचा आक्षेप नाहीये, कुडमुडी भांडवलशाही याचा आक्षेप आहे. म्हणजे ती ठराविकपणे नियमन करून ठराविक पद्धतीने जात ठराविकांचं कसं भलं होईल याचा विचार करते. दुसऱ्या बाजूला या समस्येच्या काय आहे तर अज्ञानी आणि उदासीन नागरिक. त्यामुळे 70,000 कोटी, 80,000 कोटी, 90,000 कोटी, 60,000 कोटी इतकी थकबाकी असून सुद्धा आपल्या सर्व मंडळींना निवांत झोप लागते. खाजगी कंपनी असती तर दिवाळीत निघाली असती, तशीच निघायला हवी. याचं कारण असं की तुम्ही आर्थिक निकष 2+2 तर तुम्हाला 4 असतील, मलाही 4 आहेत, यांनाही 4 आहेत. जर एअर इंडियाचं एकंदर जे नुकसान आहे ते 59,000 कोटीपर्यंत आहे, म्हणून तुम्ही ती खासगीकरण करता. किंगफिशर 7,000 कोटीच्या कर्जापोटी गेली तर किंगफिशरला एक न्याय, एअर इंडियाला एक न्याय असं असू शकत नाही. जर प्रामाणिक भांडवलशाही असेल तर ती प्रामाणिक भांडवलशाही आपल्याकडे नाहीये. म्हणून मग सरकार बदललं की पंतप्रधानांच्या दौऱ्यात कुठल्या उद्योगपती त्यांच्या बरोबर आहेत याच्यावरनं बँका कर्ज द्यायचं की नाही ठरवतात. 40,000 कोटी रुपयाचं कर्ज ज्याच्या डोक्यावर त्यावेळेला होतं, म्हणजे 2014 साली, त्याला अचानक आणखी कर्ज द्यावं असं स्टेट बँक इंडियाला का वाटलं? याचं उत्तर मी द्यायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. त्यामुळे हा जो मुद्दा आहे ऊर्जा विषयीचा, त्याला आपण प्रामाणिकपणे भिडतच नाही, अजिबात त्याला खऱ्या अर्थाने त्याला हातच आपण लावत नाही. आणि आहे तसा हात लावायची आपली व्यवस्था नाही आणि आपली कुडमुडी भांडवलशाही तसं करू देत नाही. आणि उदासीन जनतेला हे प्रश्नच पडत नाहीत. मला प्रश्न न पडणाऱ्या लोकांचं खूप आश्चर्य आणि कौतुक वाटतं की किती छान आहे, किती छान आनंदाच्या अवस्थेत राहतात हे सगळे. 2 लाख कोटी रुपयांचं कर्ज असलेलं, म्हणजे त्या उद्योगपतीला आणखी काय 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 बँकांकडनं दिलं जातं. आता फार खूप अक्कल आहे आपल्याला असं आपण दावा करूच नाही, कोणाला हे करणं एवढं आईन्स्टाईननी वगैरे केलं तर गोष्ट वेगळी. तर मला म्हणजे एका बँकेचे अध्यक्ष भेटले बँकेच्या कार्यक्रमामध्येच, त्या बँकेचं नाव बँक ऑफ महाराष्ट्र. तर त्यांना मी विचारलं तुमच्या स्वप्नात तरी कधी, म्हणजे खाजगी गप्पांमध्ये, नाव घेत नाही कोणाचं आहे ते, म्हटलं तुमच्या स्वप्नात मध्ये तरी विजय मल्ल्या तुमच्या बँकेत आला असं कधी घडलं असेल का? मग 2,000 कोटी कर्ज का देता? म्हणजे बुडीत खात्यात जाणारं कर्ज असेल तर ते सरकारी बँकांनी द्यायचं आणि त्या कर्जाची 100% वसुली होणार असेल ते कर्ज खाजगी बँकांनी द्यायचं. आणि त्याच्यातला गमतीचा भाग म्हणजे लोकांनी किती आनंदात राहावं यासाठी मला तर भारतासारखा देश शोधूनही सापडणार नाही. मी विचार नाही करायचा मी किती करायचा, कौतुकच वाटतं मला अशा सगळ्या व्यवस्थेचं. आता आयडीबीआयचे ज्याला त्यांच्या भाषेत, त्यांच्या परिभाषेत T&D लॉसेस म्हणता येईल, ते 24% गेल्यानंतर आता आयडीबीआय बँक खासगीकरण करायचं असेल तर आपण काय करू की बाबा हे विकायला काढलेली आहे,
याचे एवढे विकायचे तेवढे विकायचे त्याप्रमाणे विकत होतो. पण तसं न करता आपण ती बँक LICच्या गळ्यामध्ये मारतो. आता LICचं काम आहे का बँका चालवणं? तर मी त्यावेळेला लिहिलं होतं की एअर इंडिया पण LICकडेच द्या, नाहीतरी पॉलिसी पण होईल आणि चालेल पण बरं. तसं विजेच्या बाबतीत आहे. हमखास ज्या भागातनं वसुली होऊ शकते ते भाग हळूहळू खासगी कंपन्यांकडे द्यायचे आणि ज्या भागात वसुलीची शक्यताच नाही ते मात्र सरकारी कंपन्यांच्या गळ्यात मारायचे. हे आनंदाने स्वीकारतात लोक, कारण मला लोकांच्या शांततेवरती इतका विश्वास आहे ना तेवढा कशावरतीही नाहीये. मुलुंड भांडूपचं झोन त्याचं लवकरच खाजगीकरण करून टाकायचं. का खाजगीकरण करून टाकायचं? आणि हा जो माय मरो आणि मावशी जगो हा तत्वज्ञान आहे ना, ते हरकत नाही, वैयक्तिक आयुष्यात पाळावं माणसाने, माझं काहीच घेणं देणं नाही कोणाशी. पण आपल्या पैशातनं असं होत असताना हे कसं सहन करायचं? आणि हे सहन होतं याचं मगाशी सांगितलं, तीच दोन कारणं, कुडमुडी भांडवलशाही आणि अत्यंत उदासीन जनता. आणि या दोन्हींच्या मध्ये असतात त्या यंत्रणेतले कर्मचारी, ज्यांना भूमिका असते ते काहीतरी त्यातल्या त्यात प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करतात, नसते ते म्हणतात मरू दे ना, आपल्या बाबाचं काय जातं, बुडली तर बुडली. रिटायरमेंटला 4च वर्ष राहिले. हे असं नाही चालत, हे असं होऊ शकत नाही. याचं कारण या सगळ्या व्यवस्थेमध्ये MTNLचं बघा काय झालं, BSNLचं बघा काय झालं. बघता बघता या चांगल्या सरकारी कंपन्या नवरत्न म्हणवल्या जाणाऱ्या या अशा काळात गेलेल्या आहेत. आणि काहीच वाटत नसेल आपल्याला तर काय म्हणजे अध्यात्माची गरजच नाहीये खरं म्हणजे. इतकी आध्यात्मिक अवस्था, सुख दुःख समीकृत्वा, सुख नाही दुःख नाही, छान उदासीन एक ह्या नवरत्न कंपन्या होत्या. LICची अवस्था आता कार्यक्रमाच्या आधी सहज बातम्या बघत होतो, 800 रुपयाच्या खाली समभाग आलेला आहे. ज्या कंपनीचे मार्केट कॅप रिलायन्स पेक्षा जास्त असायला हवी, कोल इंडियापेक्षा जास्त असायला हवी, त्याच्या शेअरला आता अगदी घसरगुंडी सुरू झाली. हे का होतंय? याचं कारण कुडमुडी भांडवलशाही आहे. त्या कुडमुडी भांडवलशाहीला प्रश्न विचारण्याचं काम आमच्यासारखी माध्यमं करत नाहीत. करणार असली तर खूप कमी करतात आणि मग ते बदनाम होतात, राष्ट्रविरोधी वगैरे ठरतात. मी तर किती देशांचा हस्तक आहे मला तर कळेनाचं झालं. आणि बाकी जनतेला काही पडलेलंच नसतं. हे दुर्दैवी आहे. याचा परिणाम काय होतो हे लक्षात येणार नाही आपल्याला. काही दिवसांनी या चांगल्या चांगल्या कंपन्या ज्यांच्यासाठी ज्याच्या अतिशय उदात्त विचारातनं द्रष्ट्या मंडळींच्या कामातनं या उभ्या राहिल्या त्या आपल्या हातात राहणार नाहीत. ह्याचं काहीतरी आपल्याला वाटतं का? आम्हाला खरंच मनापासून प्रश्न पडतो. MSEBची अवस्था, या MSEBच्या अवस्थेला महाराष्ट्राचे राज्यकर्ते जितके जबाबदार आहेत तितके कोणी दुसरा जबाबदार नाही. आणि या वीज माफीसाठी ज्या MSEBच्या अधिकाऱ्यांनी उभं राहायला हवं होतं, MSEBच्या संबंधित मंत्र्यांनी उभं राहायला हवं होतं, ते कोणीही उभे राहिले नाहीत. आणि नागरिकांनाही काही वाटत नाही. ही जर वसुली झाली नाही तर गेल्या वर्षी आपण आता 2022 मध्ये आहोत, माझ्या माहितीप्रमाणे 2021च्या ऑगस्टमध्ये केंद्र सरकारचं परिपत्रक तुम्हालाही आलं असेल. काय आलेलं आहे की खासगीकरण कसं करावं याचे नमुने पाठवून दिलेले आहेत. म्हणजे व्हिएतनामच्या युद्धातलं एक चित्र खूप गाजलं, एक बातमीदाराचा फोटो खूप गाजला, खूप माणसं मरत होती. आणि कल्पना करा तुम्ही, शेकड्यांनी लाखांनी माणसं मरत आहेत, काय वातावरण असेल. तर एक मुलगा असं हाडाची अशी काळं म्हणतात असं झालेलं, नुसता सांगाडा असलेला, तो असं कचराकुंडी किंवा जी काही अशी वैराण जागा असते तशा ठिकाणी आहे, पडू नये म्हणजे मृतवत आहे पण मेलेला नाहीये. आणि बाजूला एक गिधाड वाट बघतोय तो कधी मरतोय. हा खरा फोटो आहे. आणि तो जेव्हा छापला गेला त्यावेळेला ज्या नियतकालिकांनी छापला तेव्हा त्यांनी लिहिलं, त्या म्हणजे कौतुक बघा, म्हणजे समाजाचं कौतुक कसं असतं. त्यांनी लिहिलं की तो मुलगा त्याचं प्राण जात आहेत अशा अवस्थेत असताना 2 गिधाडं होती, एक ते तिथलं आणि दुसरं छायाचित्रकाराचं, त्याच्या रूपातलं गिधाड होतं. आपण या गिधाडाच्या रूपात आहोत, वाट बघतोय हे सगळं कधी होणार आहे त्याची. आणि काहीच जर वाटणार नसेल तर ते तसंच होणार आहे.
याचं कारण नागरिकांची उदासीनता या विषयात इतकी आहे आणि त्यात ऊर्जा विषयात तर प्रचंडच आहे. ते कोणतरी वीज आणतं, लागतं, मीटर लागतं, कोणतरी बिल देतं, घेतं आणि मग जातं बाबा. त्याच्यामध्ये काहीच कोणाला काहीच या सगळ्या यंत्रणेचं गरज किती, त्याचं महत्व किती ते लक्षातच येत नाही. आणि आता तर इतकं म्हणजे मला कुठलं कौतुक वाटतं, फॅड अशी जी लाटा येतात ना, अचानक मध्ये लाट आलेली आहे की घरोघरी नाश्त्याला मुसेली खायला हवी. आता मुसेली कुठून आली मला माहित नाही. घरोघर मुसेली खातात, ओट्स खातात. आता तशी लाट आहे ईव्ही. मी त्यातल्या एकाला म्हटलं की ती ईव्हीची वीज कुठून येणार, मला बॅटरीत नाही. म्हटलं गोदामातनं धान्य येतं का? बॅटरी ही फक्त साठवणारी व्यवस्था आहे. मग त्या साठवणाऱ्यासाठी काहीतरी वेगळी व्यवस्था वीज निर्मितीची असायला हवी. आणि त्याच्याही पेक्षा तुला विचारतं, म्हटलं की ईव्ही का आणायची? प्रदूषण कमी होतं, गाड्यातनं धूर येत नाही. आणि म्हटलं मग 72% वीज कोळशातनं चालते, तो धूर चालतो. ह्याच्यातला तुम्ही भेदभाव लक्षात घ्या. ईव्ही आवश्यकच आहे, त्याच्याविषयी माझं काहीच मत नाही आहे. त्या गरजेची नाही, त्याची गरज नाही असं मला म्हणायचंच नाहीये. पण ज्या शहरी भागातल्या मंडळींना पर्यावरणाचा त्रास होतो त्यांनी ईव्ही चालवाव्या. त्या ईव्ही अत्यंत ग्रामीण भागातल्या लोकांनी प्रदूषण करून तिथल्या विजेवरती मरावं किंवा जगावं. मी चंद्रपूरला या प्रकल्पासाठी म्हणजे खापरखेडा जवळपास एमएसबीचे सगळेच प्रकल्प मी अगदी जवळनं बघितलेले आहेत. औष्णिक प्रकल्पांच्या आसपासच्या राहणाऱ्या लोकांची काय अवस्था असते मी सांगायची गरज नाही. त्याला तुम्ही हातच लावणार नाही. तिथे कोणी विदर्भातले असतील किंवा त्यांना मी काय म्हणतो ते सहजपणे कळेल. पण तो धूर चालणार आहे लोकांना आणि हा धूर नकोय. धुराविषयी माझा आक्षेप नाहीच आहे, पण धुरामुळे या लोकांचं जर नागरिकांचं आयुष्य धोक्यात येणार असेल तर त्यांचं पण आयुष्य धोक्यात येईल. याचा विचार आपण करणार आहोत का नाही? करणार नाही असं न सांगितलेलं उत्तर आहे लोकांचं. कारण का तर ते काय त्याला मार्केटिंगचा रडार म्हणतात ना, त्याच्यावरती नाही येत. मार्केटिंगचा रडार शहरांमध्ये. शहरी वर्ग हा क्रयशक्ती असलेला असतो, पैसा खर्च करणारा असतो, त्याच्याकडनं ग्राहक ही जास्त बलं होऊ शकतो. तिथे जाऊन जाऊन किती काय कुठला माल खपला त्यांनी धूर सहन करू दे. या सगळ्या लाटेंमध्ये ऊर्जा क्षेत्राचं एक आमूलाग्र परिवर्तन होतोय. याचा विचार आपण करतो का? सौर ऊर्जा आहे त्याचा विषय म्हणजे त्याविषयी रोमॅन्टिसिझम इतक्या गोड आहे ना. सौर ऊर्जा छान, बरं वाटतं सौर ऊर्जा लागले. आता गेल्या महिन्यात तपशील जाहीर झालेला आहे. मध्य प्रदेशमध्ये रेवा जिल्ह्यात मला वाटतं सगळ्यात मोठा सौर प्रकल्प तिथे लागलेला आहे. दुष्काळी भागात. का? जमीन म्हणजे रेताड वैराण जमीन आहे, तिथे काही पिकणार नव्हतं, नाही पिकत म्हणून प्रचंड मोठ्या त्याला सोलर फार्म्स म्हणतात ती लावलेली आहे. का लावली आहेत? तर तिथनं होणारी वीज, आणि मी हे काही अतिशयोक्ती सांगत नाही, तुम्ही तपासून बघा तपशील. तिथनं तयार होणारी वीज दिल्लीच्या मेट्रोसाठी वापरली जाते. चांगलं आहे, कुणाच्या तरी अंगणातला वीज कुणाच्या जात असेल तर आपण वाईट वाटायचं काहीच कारण नाही. पण ज्यांनी ती कंपनी, त्या कंपनीची संबंधित लोकांची मुलाखत होती, त्यांनी असं सांगितलं की अलीकडच्या काळात तिथे खूप मोठे रोजगार होतील वगैरे सांगितलं. असं काही झालंच नाही. कारण पुन्हा एकदा ती कारण कुडमुडी भांडवलशी आहे. पण त्यातलं तो तपशील सोडून ते आर्थिक, पण त्यांनी ते नंतर ते सांगितलंय ना, ते फार महत्वाचं आहे. तो असं म्हणाला की मला 6 जणांच्या तुकड्या इथे तैनात कराव्या लागल्या. कशासाठी तैनात करायच्या? तर रोज संध्याकाळी हे सर्व सोलर पॅनल पाण्याने स्वच्छ धुवावे लागतात. दुष्काळी भाग आहे, पाणी कमी, म्हणून सोलर पॅनलने त्या भागाची प्रोडक्टिव्हिटी वाढवायचं ठरलं. चांगला निर्णय आहे. पण हे का करावं लागतं? कारण त्याच्यावरती धूळ बसते आणि तुम्ही सगळे तांत्रिक क्षेत्राशी संबंधित आहात. सोलर एनर्जीचा PLF किती असतो वगैरे मी सांगायची गरजच नाही तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. तर त्याची इतकी क्षमता घटत गेली की त्यांना, आणि एक माणूस जास्तीत जास्त 20 पॅनल धुवू शकतो संध्याकाळनंतर धुवायला हवेत, अंधार पडल्यानंतर. त्या अंधार पडल्यानंतर दुष्काळी भागात पाणी आणायचं आणि त्या सगळ्या पॅनलना आंघोळ घालत बसायचं. याचं महत्व नाहीये का? महत्व आहेच. हे सगळे लागणार आहेत मार्ग आपल्याला, त्यात काही शंकाच नाही. सौर ऊर्जा लागणार आहे. इस्रायल सारख्या देशांनी तर लाटांवरती वीज तयार करणारं तंत्रज्ञान घेतलेलं आहे. अणुऊर्जा व्हायला हवी, ती पुढे जातच नाही आपलं जैतापूर किंवा आणखी कुठलंच काही. ज्याला विंड एनर्जी म्हणतात, त्याची गरज लागणार आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे गरज कुठली लागणार आहे? तर या विजेच्या
खर्चाच्या वसुलीची ती जर नसेल, म्हणजे हा महासत्ता होणारा देश, आता मी तुम्हाला पुढचा जर प्रश्न विचारला तर या देशाने PPA पॉवर परचेस अग्रीमेंट हा शब्द कधी ऐकला? एनरॉन ज्या वेळेला आलं तेव्हा. तोपर्यंत PPA हा प्रकारच माहिती नव्हता आपल्याला. कोणीतरी वीज तयार करायची, कोणातरी द्यायची, पैसे मिळाले नाही. PPA हा प्रकरण हे सगळं तिथनं पुढे सुरू झालं. मग एनरॉनचं काय झालं हे मी सांगायची गरज नाही, पण त्याच्यात त्यांना काय झालंय, त्यांना कोणाला समजून घ्यायचं असेल त्यांनी कुर्ट आयशेनवॉल नावाचा एक खूप छान पत्रकार आहे न्यूयॉर्क टाइम्सचा, ऊर्जा क्षेत्रावरती लिहितो. त्याचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे द कन्स्पिरसी ऑफ फूल्स नावाचं. ते जरूर वाचावं ज्यांना कोणाला वाचनाची आवड असेल. एनरॉन प्रकल्पाचं नक्की काय झालं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र वीज मंडळाचा काय वाटा होता, काय संबंध होता, हा इतिहास त्याच्यामध्ये समजून घेता येईल. पण त्या एनरॉनच्या पापासाठी केनेथ ले यांना 61 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली अमेरिकेमध्ये. अमेरिकेतला क्रमांक 2चा सर्वाधिक समर्थ व्यक्ती कुठली होती तर केनेथ ले. बुश यांचे ते फंड रेझर होते. म्हणजे त्यांनी कधी जाहिरात केली नाही, पण केनेथ ले म्हणजे दुनिया मुठ्ठी में अशा स्वरूपाचा थोडा मोठा ताकदवान उद्योगपती होता. पण आपल्या समभागधारकांची फसवणूक केली. ऊर्जा क्षेत्राच्या जे इंदोरमध्ये गुंतवणूकदार होते त्याबद्दल त्याला 61 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि तुरुंगातच ते गेले. याचं जे महत्व आहे ना ते आपण लक्षात घेणार आहे का नाही? माझ्यामध्ये अजूनही ते आपण घेत नाही. म्हणून विविध क्षेत्राची वसुली हे मला असं वाटतं की तुमच्या समोरचं, माझ्या समोरचं, मी तर या विषयावर वारंवार लिहिलेलंच आहे, म्हणजे अजूनही लिहितो की निर्दयपणे निर्घृणपणे ही वसुली व्हायला हवी. ज्यांना वसुली करायची नसेल, ज्यांना वसुली त्यांची होऊ नये असं सरकारला वाटत असेल, त्या सरकारने अर्थसंकल्पीय तरतूद करावी आणि MSEBीला ते महावितरणला ते पैसे द्यावे. वीज वितरण करायचं आणि त्याचे पैसेही घ्यायचे नाहीत हे चालणारं नाहीये. आणि याच्यामध्ये आपण, मला असं वाटतं की हा सगळा मुद्दा गांभीर्याने घ्यायला हवा. कारण जे मोफत ते पौष्टिक ही संस्कृती बंद करायला हवी कधीतरी. कोणीतरी आयजीच्या जीवावर बायजी होऊन उदार होऊन घोषणा करतो की पुढच्या निवडणुकीत तुम्हाला फुकट वीज देऊ दे, हरकत नाही, पण बजेटमधनं पैसे तर दे त्यासाठी, पण ते फुकट होत नाही ना काही. आणि ही मानसिकता, म्हणजे जर्मनीचा दाखला दिला त्याच्यानंतर मी जर्मनीचे धडे नावाची मालिका केली होती लोकसत्तेमध्ये माझ्या अन्यथा या सदरामधनं. तर ती वाचून एका नागरिकाचं, जर्मनीमध्ये राहणाऱ्या मराठी नागरिकाचं अतिशय सुंदर पत्र आलं. तुम्हाला गिरीजी सांगू का, आपली मानसिकता हा सगळ्यात मोठा प्रगतीतला अडथळा आहे. म्हटलं तर मला मान्यच आहे. तू का म्हणजे बरं झालं ना आपण दोघे निदान एकाच मताचे आहोत. हल्ली जरा फारच कमी मिळतात असे. तर त्याला म्हटलं तुझा अनुभव काय तू लिहून पाठव. तुम्हाला माझ्याकडे एक नातेवाईक आला, त्याच्या म्हणजे महाराष्ट्रातला अर्थातच, आणि म्हणाला आम्ही फिरायला जायचं ठरवलं. आता हा प्रकार त्याच्या बाबतीत घडलेला असला तरी आपण या सगळ्याचे एका अर्थी सहभागी आहोत. तो प्रकार काय होता, तो म्हणाला आम्ही फिरायला गेलो आणि थोड्या वेळाने खूप दिवसभराचं जे काही हिंडणं असतं ते झाल्यानंतर गाडीत पेट्रोल टाकायची वेळ आली. गेलो पेट्रोल पंपावरती. तर हा नातेवाईक इकडे तिकडे बघतोय कोणी आहे का, कोणीच नव्हतं पेट्रोल पंपावरती. कारण माणसंच मुळात कमी, अशासाठी माणसं नेमाची पद्धतच नाही. म्हणाला ते जे नातेवाईक होते तो म्हणाले माझं मीच पेट्रोलचं ते हँडल काढलं आणि गाडीमध्ये पेट्रोल भरलं जेवढं हवं होतं तेवढं, आणि पलीकडच्या तिथे बाजूला गेलो आणि तिथे क्रेडिट कार्ड स्वाईप करून त्याचं पेमेंट केलं. ते पेमेंट घ्यायलाही कोणी नाही. तर हा जर्मनीमधला मराठी माणूस त्यांनी असं लिहिलेलं आहे, छापलंय पण लोकसत्ताने. त्यांनी असं लिहिलं की तुम्हाला माझा नातेवाईक महाराष्ट्रातला म्हणाला अरे कोणीच नाही ते घाल पेट्रोल आणि चल. कशाला कोणी नाही विचारायला, मार ना, कोण कटव त्याला. तर त्यावर त्या जर्मन माणसाने दिलेलं उत्तर आहे ना ते खूप शिकण्यासारखं आहे आपल्या मराठी माणसाला. आणि भारतीयांची गंमत काय, परदेशात गेल्यानंतर शहाणपण येतं त्यांना, हे काय कळत नाही. इथे कसं काय कसंही करतात, तिकडे गेले की एकदम स्वतःसारखे शाण्यासारखे वाटतात. तर तुम्हाला लागेल असं का करायचं, जी सेवा आपण घेतलीये तिची किंमत चुकवायला नको का. हे इतकं वैश्विक सत्य आहे. जी सेवा आपण घेतलेली आहे, जी काही आहे ती आपण चुकवायला नको का. या सत्यापर्यंत आपण जातच नाही, त्या सत्याला हातच घालत नाही. आणि त्या सत्याचा जो काही अपप्रचार करून जो काही त्याचा
गोंगाट त्या निमित्तानं केला जातो, त्याला बळी पडतो आणि हो अरे गरिबांचं कल्याण. आता गरिबांचं कल्याण असं काही नसतं. अर्थशास्त्रामध्ये गरिबांचं कल्याण अशी संकल्पना या पद्धतीने, म्हणजे अर्थशास्त्रात कुठली संकल्पना नाही, अर्थशास्त्रात मध्यम वर्ग ही संकल्पना नाही. इथे कोणी इकॉनॉमिक्सच्या संदर्भात असते, अर्थशास्त्रामध्ये दोनच, गरीब आणि श्रीमंत. तर भीमा कुलकर्णी नावाचे खूप छान लेखक होऊन गेले, पुण्याचे, अर्थशास्त्रातले होते. अर्थशास्त्रातले त्यात पुण्याचे, म्हणजे किती कुचकट असतील सांगायचं. तर ते म्हणाले मध्यम वर्ग म्हणजे काय, तर जो गरिबांना लाथाडतो आणि ज्याला श्रीमंत लाथाडतात तो मध्यम वर्ग. आता या मध्यमवर्गीय नैतिकतेमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर त्यांना मोफत मिळतं, मग आपण तरी कशाला द्या, पण त्यांना पण मोफत असताच कामा नये. मग ते अनुदान वगैरे प्रकार येतो. अनुदान अर्थशास्त्रीय दृष्टीने बघायला गेलं तर अनुदान हा जाहीर न केलेला कर आहे. कोणीतरी कुणाला तरी अनुदान देतं, याचा अर्थ कोणीतरी दुसरा कोणी त्याच्यातनं खिशातनं पैसे भरतो. आता ह्या पैशाचा जर हिशोब लागत नसेल तर ह्या प्रथांना विरोध व्हायला हवा. आणि तो कोण करू शकतो, ते माझं तर म्हणजे मत आहे की जो प्रामाणिकपणे ज्याला इन्कम टॅक्स भरावाच लागतो, प्रामाणिकपणे याच्यासाठी की नोकरदार टीडीएसच असतो, त्यामुळे कर वाचवायला सोयच नसते त्याला. पण त्या टीडीएस भरणाऱ्या नागरिकांनी तरी याचा विचार करावा की नाही, तेही करत नाहीत. आणि मग ते काय करतात, ते आपल्या मार्गाने खर्च वाचवला जातात, आपल्या मार्गाने चोरटेपणाचा आधार घ्यायला जातात. हे मला असं वाटतं की या सगळ्या व्यवस्थेला मार्ग आहे. आणि ज्या देशातली ऊर्जा व्यवस्था अशक्य, तो देश कधीही प्रगती करू शकलेला नाही. एक तुम्ही मला उदाहरण दाखवा, एक फक्त, म्हणजे मी 5 म्हणत नाही, 3 म्हणत नाही, एक दाखवा की ज्या देशामध्ये ऊर्जा क्षेत्र अतिशय अशक्त आहे आणि त्या देशाने प्रगती केलेली आहे. एक काही असू शकत नाही, असणारच नाही ते. कारण ऊर्जा हा प्रगतीचा आत्मा आहे, त्याचा कणा आहे. त्या कणाची जर आपण काळजी घेणार नसू तर मला असं वाटतं की आपल्यासारखे पापी अन्य कोणीच असू शकत नाही. आणि त्या काळजीशिवाय बाकीची चर्चा करणं ही व्यर्थ आहे. महासत्ता होणं वगैरे फार दूरदूरचं राहिलं. मी आकडेवारी ते शिरत नाही. दरडोई एनर्जी कन्झम्पशन नावाचा एक प्रगतीचा मापक असतो, म्हणजे प्रत्येक नागरिक किती ऊर्जा कमी किंवा वापरतो. आपण इंडोनेशियाच्या जवळपास असू, अमेरिका, स्वित्झर्लंड किंवा जर्मनी या देशांची तुलनाच करू नका. तर दरडोई वीज वापर, ऊर्जा वापर इतका कमी असताना मिळेल त्या मार्गाने ऊर्जेची निर्मिती, ऊर्जेचं वितरण गरजेचं असताना त्या वितरणाची वसुली करणं हे तितकंच महत्वाचं आहे. ती वसुली झाली नाही तर मला असं वाटतं की पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. देशातलं सगळ्यात मोठं वीज निर्मिती ज्या सरकारी यंत्रणेकडे आहे, MSCB सारखी व्यवस्था, ही जर म्हणजे त्या ट्रायफर्केशन नंतर, त्रिभाजीकरणानंतरही MSCBचीच अवस्था भोगत असेल तर अशा वेळेला त्या खाजगीकरणाचे जे उद्दिष्ट होतं ते साध्य झालं का, हा मला असं वाटतं की प्रश्न आपल्याला पडायला हवा. आणि त्या प्रश्नाचं उत्तर एका गोष्टीमध्येच आहे, जास्तीत जास्त वसुली करणं. आणि ज्या वसुलीला पर्याय नाहीये, त्याशिवाय तुम्ही आणि आम्ही जगूच शकत नाही. आपला पगार जर कमी 50%च दिला तर जसं आपल्याला चालणार नाही, तसंच ही वसुली कमी झालेली, याच्यावरती हे तगू शकत नाही. आणि ज्या क्षणाला वसुली कमी होऊन आपण अशक्त दिसू, त्या क्षणाला त्या व्हिएतनाम युद्धातलं ज्याप्रमाणे सांगितलं गिधाडं वाट बघायला बघत बसलेली आहेत, त्यावेळेला ही खासगीकरणाची गिधाडं इतक्या जोमानं तुटून पडतील. आणि या क्षणाला तुम्ही माझ्यापेक्षा क्षेत्रातले अधिक जाणकार व्यक्ती आहात, केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या, ज्याला काय म्हणतात त्याला, केंद्रशासित प्रदेशातल्या नफ्यातल्या सुद्धा वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरणाची सुरुवात होतीये. अशा वेळेला जर तोट्यातल्या चालणाऱ्या या सगळ्या वीज वितरण कंपन्या, त्याचं खासगीकरण किती दूर आहे हे मला असं वाटतं की हा प्रश्न आपण विचारायला हवा. तसं झालं तर ज्या वाईट पद्धतीनं ही सरकारी संपत्ती, जनतेच्या मालकीची संपत्ती वाईट पद्धतीनं खासगी क्षेत्रामध्ये जाईल, खासगीकरणाला माझा विरोध आहे का, अजिबातच नाही. पण ते प्रामाणिकता असायला हवी. तोट्यात घालवून कमी पैशात किंवा स्वस्तात. आणि त्याच्यात गंमत कशी, मला नागरिकांचा प्रश्न पडतो की खासगीकरण करायचं असेल ना तर चांगली फायद्यातली कंपनी कशी, आता फायद्यात असताना करायला हवी ना. तोट्यात असताना केली तर काय होतं ते एअर इंडियाचं काय झालं त्याच्यावरनं दिसतं.
तर इतकीही आर्थिक जाणीव ज्या समाजामध्ये नाहीये त्या समाजामध्ये काम करणं हे अधिक आव्हानास्पद असतं हे मला कळतंय. त्यामुळे तुमच्यावरच्या जबाबदारीची जाणीव मला आहे. पण माध्यमाचा एक प्रतिनिधी या अर्थानं एका महत्वाच्या वर्तमानपत्राचा संपादक या अर्थानं वसुली संदर्भात जे जे मुद्दे जी पावलं उचलली जातील त्याला 100% लोकसत्तेचा पाठिंबा असेल म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो. तो आधीही दिलेला आहे, वारंवार दिलेला आहे. कारण या वसुलीशिवाय हे होऊ शकत नाही. हे जहाज जर असंच त्याला आणखी छिद्र पडत गेली तर एक ना एक दिवस बुडेल. त्यामुळे या कुडबुड्या भांडवलशाही आणि उदासीन नागरिक यांच्यामध्ये वाट काढत मला असं वाटतं की महावितरणनी हे आव्हाने पेलायला हवं. कारण महावितरण हे अनेकांसाठी आदर्श आहे. आपल्याला आपण किती बाबतीत आदर्श होत हे जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत कळत नाही. म्हणजे आपलं स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन ते पुण्याचं जागतिक बँकेने त्याचं कौतुक केलं, कर्नाटकने ते मॉडेल विकत घेतलं, झारखंडने ते घेतलं. महाराष्ट्राचं वीज प्रारूप सुद्धा अनेक ठिकाणी कौतुकाने चर्चा केली जाते. ज्या पद्धतीनं महावितरणचा हा प्रवास आहे एवढ्या वर्षांचा आणि 2005 नंतरचा या त्रिभाजीकरणानंतरचा, तर मला असं वाटतं की त्या वसुलीसाठी खूप ऊर्जा आणि सामर्थ्य आणि पाठिंबा तुम्हाला मिळो अशी इच्छा सदिच्छा व्यक्त करतो. आणि वेळ आहे काय मला अनेकांच्या चेहऱ्यावर आता कधी संपणार गोवा लंच टाइमची वेळ झाली. तर हा वीज क्षेत्रासंदर्भातले हे असे अनेक तपशील आपण खरंच लक्षात घ्यायला हवे. आणि या एक खासगीकरण हा आता मुद्दा घेतला मी परत नव्याने स्टार्ट केल्यासारखं बोलतोय असं वाटेल तुम्हाला, पण अनेक मुद्द्यांनी या विषयाचा आढावा घेता येऊ शकतो. ब्रिटिश एअरवेजचं उदाहरण तुम्ही घेतलं किंवा ब्रिटिश रेल्वेचं उदाहरण घेतलं. एका रात्रीत मार्गारेट थॅचर यांनी तो निर्णय घेतला, पण त्या मारून घेतला नाही. सरकारी कंपन्यांची अवहेलना करून घेतला नाही. सरकारी कंपन्यांच्या गुंतवणुकीची रास्त किंमत त्या गुंतवणूकदारांना मिळाली, ज्याला स्टेक होल्डर्स म्हणतात, त्यांना ती मिळाली. आपल्याकडे एमटीएनएल सारख्याची किती वाईट अवस्था होती बघा. म्हणजे ते शरपंजरी पडल्यासारखी अवस्था आहे. म्हणजे नाकाला सूत लावलं तर जिवंत दिसतंय, हालतंय सूत, पण काही तगूच शकत नाहीये या रेट्यामध्ये. मग तो रेटा का आला याचा आपण विचार करतो का? तो कुणाच्या किमतीवरती आला याचा विचार करतो का? आपण नाही विचार करत. म्हणजे त्यावेळेला ती बातमी जरी मी करत होतो, एमटीएनएलचे किती अधिकारी सेवेत असताना आणि नसताना इतरांसाठी काम करताना आढळले होते. हा एक महत्वाचा मुद्दा होता. तो वेगळा विषय झाला, त्याविषयी स्वतंत्रपणे कधीतरी. पण हे जे होतं याचं कारण तो या यंत्रणेसाठी एक जो चांगला सकारात्मक पाठिंबा लागतो. मला असं वाटतं की एमएसएबी साठी सुद्धा असा काही उपक्रम जर कोणी करत असेल तर तो करायला हवा. कारण गिरीश कर्नाड एकदा गप्पा मारताना मला म्हणाले की गिरीश, हा शब्द खूप वाईट कामासाठी वापरला जातो की चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा लॉबिंग लागतं. खूप चांगलं त्यांचं विधान होतं. ते म्हणाले असं नसतं की आपोआप कधी चांगलं होत नाही, चांगल्यासाठी सुद्धा लॉबिंग लागतं. तर या मुद्द्यांवरती, या वसुलीच्या मुद्द्यांवरती चांगल्या पद्धतीने दबाव गट जर करण्याचा प्रयत्न एबीसीबी सारख्या यंत्रणेने केला, महावितरण सारख्या यंत्रणेने केला तर निश्चित पाठिंबा मिळेल. म्हणजे कारण लोकांना आपण क्रॉस सबसिडाईज करतोय हेच माहिती नसतं. कोणासाठी तरी आपल्या खिशातनं वीज जाते, कोणाची तरी माफ होते, कोणाची तरी चोरी होतीये हे आपल्याला माहिती नसतं. म्हणून मला असं वाटतं की अशा दबाव गटांचं सुद्धा एक प्रकारे निर्मिती किंवा त्यांना उत्तेजन देणं हे सुद्धा करायला हवं ना. मुरुड भांडूप मधल्या नागरिकांचा, समजा ठाणे परिसरातल्या सगळ्यात फायदेशीर भांडूप परिमंडळ तुमचं असेल तर तिथल्या नागरिकांचा एक चांगला, उद्योजकांचा, नागरिकांचा एक असा एक औपचारिक अनौपचारिक एक गट असायला हवा ना की हे काय चाललंय, हे जर परिमंडळ समजा तुमच्या खासगीकरणाच्या यादीमध्ये असेल तर का असं असायला हवं. ते न होता आम्ही आमच्या पद्धतीनं करू शकतो. हे यासाठी सकारात्मकता थोडीशी महावितरणला पण मला असं वाटतं दाखवायला लागेल. कारण महावितरणची पुण्याई इतकी आहे ना की ते होऊ शकतं आणि हे केलेलं आहे. म्हणजे मी म्हणजे इथेच काय काय घडलं ते सांगणं बरोबर नाही, कारण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेला ऑफ रेकॉर्ड या पद्धतीच्या होत्या. पण सरकारी यंत्रणांची जी पुण्याई आहे ती लागायला हवी आणि त्या पुण्याई निर्मितीचं काम हे शेवटी कर्मचाऱ्यांच्याच
खतामध्ये असतं. आणि ह्या सगळ्याचा जो एवढा मोठा आवाका आहे तुमचा, की एवढ्या म्हणजे मला मी जॉनी जोसेफ बीएमसीला असताना त्यांना हा मुद्दा वारंवार मांडला, पण तुमचं व्हॅल्युएशन करून घ्या ना तुम्ही. हे कधीतरी बाजारात आपल्याला उतरावं लागेल, लिस्टिंग करावं लागेल, बॉन्ड्स काढावे लागतील, याचं कधीतरी आपण त्या पद्धतीने उभं राहायला हवं की नको. त्यावेळेला त्यांनी ते जॉनी जोसेफ त्यांनी ते पाऊल उचललेलं होतं. त्याच्यामुळे कुठेतरी सरकारपासनं दूर राहून किंवा सरकारला वेळप्रसंगी फटकारून आपल्या पायावर उभं राहावं लागणार आहे. याचा एक दृष्टिकोन, याचा एक विचार तर मला असं वाटतं की महावितरण सारख्या यंत्रणांच्या मनामध्ये असला तर ते जास्त फायदेशीर ठरेल. कारण सरकार म्हणजे कसं आहे, म्हणजे मला एका सरकारी अधिकाऱ्यांनी खूप छान उपमा दिली होती. एका खात्याचा बातमीचा विषय होता, ते आमच्याकडे आलेली बातमी त्यांना खूप लागली आणि म्हणजे एवढे पैसे येतात दरवेळेला, ते नुसते जातात, त्याचं काही हाताला लागत नाही. तर त्यांनी त्या सचिवांनी खूप छान उत्तर दिलं, कारण हे खूप अभ्यासू असतात. त्यांनी उत्तर काय छान दिलं, म्हणजे काय आमचं खातं म्हणजे ना बूड नसलेलं भांड आहे, वरनं किती गाला ते निघून जातं. तर ज्यामुळे सरकारच एक बूड नसलेलं भांड ज्या वेळेला होतं त्यावेळेला सरकारी खर्चाच्या मर्यादा आपण लक्षात घ्यायला हव्यात, सरकारची उपलब्धता लक्षात घ्यायला हवी. त्यामुळे लोक सरकारवर फार विसंबून राहतात ना, हे मला खूपच कौतुक वाटतं. म्हणजे 60च्या दशकात पुलंचा विनोद आहे. पु ल देशपांडे असं म्हणाले होते की माझ्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट विनोद कुठला. आता हे पुलंना तुम्ही रागाला तर त्यांना तुम्ही त्यांच्या नावाने बोटं मोडा. ते असं म्हणाले होते की माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा विनोद आपल्या देशामधला कुठला, तर एखादा मुद्दा सरकारच्या विचाराधीन आहे हाच मोठा विनोद. सरकार विचार करतो हाच मोठा विनोद, असं पु ल देशपांडे म्हणाले. त्यामुळे मला असं वाटतं की या भरोश्यावर किती राहावं, कारण आणि तो मला खरंच कळत नाही. वेड्यासारखे विद्यार्थी सरकारी नोकऱ्यांसाठी रस्त्यावरती येतात. सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही, नाहीच आहे. सरकारचा अर्थसंकल्पातला 59% 58% किंवा काही बाबतीत 61% खर्च हा जर फक्त वेतन आणि निवृत्ती वेतनावर जात असेल तर कशा नोकऱ्या देता येणार आहेत, याच्या अर्थाने आपण विचार करत नाही. कारण आपण संख्येकडे बघत नाही, आपण शब्दाकडे बघतो. मी सुरेश प्रभू जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा काही कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो. अर्थसंकल्पाच्या आधीची गोष्ट. आणि तर सुरेश खूप अभ्यासू आणि असे एकदम गंभीर असे आहेत, तसे खूप चिंताक्रांत होते. तर म्हटलं काय झालं अर्थसंकल्प, आणि हा पहिला मंत्री आहे की ज्यांनी स्वतःच सरकारला सांगितलं की रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प असायची काही गरज नाही, तुम्ही मत करून टाका. असं सरकारी अधिकारी सचवताचा अधिकार सोडत नाही, पण त्याने सोडला. तर तो म्हणाला की त्यावेळेला परिस्थिती काय होती तुम्ही कल्पना करा. ही काही अतिशयोक्ती नाही, आकडेवारी उपलब्ध आहे, तुम्ही अभ्यास करून गुगल केले तरी ती आकडेवारी मिळेल. त्यावेळेला आता पुढचं ते विधान सांगतोय ना ते लक्षात घ्या. त्यावेळेला रेल्वे मंत्रालयाचा निवृत्ती वेतनाचा खर्च हा हयात कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या खर्चापेक्षा जास्त होता. माणसाने भरपूर जगावं, आपलं काहीच म्हणणं नाही. पण 14 लाख कर्मचारी जे खातं पोचतं त्या खात्यात तितकेच कर्मचारी निवृत्त आहेत समजा, तर त्यांच्यावरती निवृत्ती वेतनावरती जेवढे खर्च करायची ती रक्कम सेवेत जे अधिकारी आहेत त्यांच्या पगारापेक्षा जास्त असेल तर कसं चालणार. तरी जाहिराती निघतात, लोक अर्ज करतात, जे काही व्हायचं ते होतं. म्हणून मला असं वाटतं की सरकार या व्यवस्थेवरतीच कमीत कमी कसं अवलंबून राहावं लागेल अशी योजना, असे विचार. आता नाळ सरकारी आहे, मंत्री महत्वाचा असतो म्हणून ठीक आहे, ते सगळं करणं आवश्यक असतं, मंत्री महोदय वगैरे असतात, पण यांच्याकडनं काय फार मिळणार नाहीये आपल्याला. याचा एक कुठेतरी मनाशी आडाखा बांधून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची व्यवस्था जोपर्यंत विविध महामंडळ सरकारी कंपन्या करत नाहीत तोपर्यंत ही कुडमुडी भांडवलशाही आपल्या देशात अशीच फोफावेल आणि त्या फोफावण्यातनं तुमच्या आमच्या चांगल्या निधीचा असाच दुरुपयोग होत राहील. आणि दुर्दैवाने हे विषवल्ली किंवा हे विषचक्र असंच फिरत राहील. ते स्वतःपुरतं तरी तोडण्याचा प्रयत्न आणि इच्छाशक्ती
मला असं वाटतं महावितरणने दाखवावी अशी इच्छा व्यक्त करतो आणि आता खरंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अगदी परखडपणे व स्पष्ट शब्दात आपण सद्यस्थितीचे इथे वर्णन केले आहे व वीज क्षेत्रासमोरील आव्हानांची आपण जाणीव करून दिली. ऊर्जा अमर्याद असायला हवी, परंतु दुर्दैवाने आपल्या देशामध्ये ऊर्जा अमर्याद उपलब्ध नाही आणि म्हणतात ना, गरज ही इन्व्हेन्शनची जनक असते आणि म्हणूनच आपण मिळेल त्या मार्गाने ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वप्रथम कोळसा, नंतर पाणी व आता पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा निर्मितीकडे आपण भर देत आहोत. कारण कोळसा आणि पाणी जरी मर्यादित असले तरी सूर्यप्रकाश आणि हवा सुदैवाने आपल्या देशात अमर्याद उपलब्ध आहे. परंतु तरीही थकबाकी वसुली किती महत्वाची आहे हे सुद्धा आपण स्पष्ट शब्दात समजावून सांगितले. महावितरण कंपनी समोर वसुली हे सर्वात मोठे आव्हान होते. इथे एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते. जानेवारीमध्ये जेव्हा सन्माननीय विजयजी सिंगल सरांनी कंपनीचे कामकाज बघायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यात प्रथम त्यांनी वीज वसुलीवरच भर दिलाय आणि कोविड नंतर महावितरणने विजय सिंगल सरांच्या नेतृत्वाखाली सगळ्यात जास्त इतिहासात सर्वाधिक अशी वसुली केलेली आहे ती म्हणजे 1,07,000 कोटींहून अधिक वसुली आपण महावितरण कंपनीने केलेली आहे, जी खरंच उल्लेखनीय आणि वाखाणण्याजोगी आहे. सगळ्यांचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर सन्माननीय अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सन्माननीय विजय सिंगल सरांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनपर संदेश द्यावा. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते लोकसत्ताचे संपादक आदरणीय श्री गिरीश डोळेजी, मंचावर उपस्थित असलेले आपले सर्व डायरेक्टर्स, आपले सर्व अधिकारी कर्मचारी आणि जो आपला फेसबुक लाईव्ह वर बघत असलेले सर्व महावितरणातील सर्व अधिकारी कर्मचारी बंधू आणि बहिणो, सर्वात अगोदर आपण महावितरणचे 17व्या वर्धापन दिनानिमित्ताने मी सर्वांना मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. मी आता खूप शांतपणे आदरणीय कुबेर साहेबांच्या मत ऐकत होतो आणि मला खूप चांगला वाटला. यामुळे असं वाटतो की जो आदरणीय कुबेर साहेब म्हणतात ते काही माझे मनात जी गोष्टी आहे तेच म्हटलेले आहे का. आणि आपल्यापैकी बरेच लोकांना असाही शक्यता आहे, असंही मला वाटत असेल असं की मी काही साहेबांना सांगितले असेल की ते बसुलीबद्दल काहीतरी बोला, कंपन्यांबद्दल बोला, इंडियाबद्दल बोला. खरा सांगतो की माझ्या याबद्दल काही साहेबांसोबत चर्चा झालेली नाही. आपणच खुलासा करा, माझ्या काही 2 मिनिटं बोलणं झाला का. कारण साहेबांनी जो सांगितलं, जो मी नेहमी सांगत राहतो आणि आजही सांगणारच आहे. मी असं हा खरा तुम्ही आता बोलताना काही एअर इंडियाचे उदाहरण दिले, मी याला एअर इंडियाचे उदाहरण दिले. तुम्ही वसुलीबद्दल कसं वसुली करायची, कसं कंपनी जगायची जी आहे याबद्दल मी यांना खरा 16 महिन्यापासून खूप या लोकांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला आणि खूप मोटिवेट झालंय, पण अजून इथपर्यंत संपवायचंच नाही आहे. मला वाटतो की साहेब आपण खूप चांगले बोलले. खरा वीज खात्याची, ऊर्जा खात्याची आपल्यासमोर आव्हान काय आहे, आपण आज कुठे आहोत, कुठे राहायचं आणि कुठे पुढे जायचं आहे, या गोष्टीबद्दल खूप चांगला या ठिकाणी बरेच सांगितलेलेच आहे. मी तुमच्या मताशी 100 नाही 200% सहमतच आहे. आणि खरा मी ही गोष्टी आपल्याला जरी साहेबांनी गंमत म्हणून खूप हसत सांगितलं असेल तरी याची अंमलबजावणी आपण सर्वांनी करायची आहे, हे सुद्धा आपले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ध्यानात ठेवायलाच पाहिजे. एक गोष्टी मित्रांनो आपण लक्षात घ्या की 2005 मध्ये या कंपनीचे त्रिभाजन झाले. त्रिभाजन जाऊन एक कंपनी केली. अगोदर बोर्ड होता, बोर्ड मध्ये आपण शासनाचा पाठिंबा, एक शासनाची कंपनी, एक शासनाचा बोर्ड होता. आता कंपनी होण्याचे मागे उद्देश असेच आहे ज्याचे करून आपण एक प्रोफेशनल कंपनी म्हणून जगायचीच आहे. जसं आता भारत देशामध्ये इतर कुठली कंपनी असेल, मोठी किंवा लहान, तसंही आमची कंपनीच आहे. या कंपनीचा तोटा आणि आपला उत्पन्न किती आणि खर्च किती याचा ताळमेळ घालून आपली कंपनी जगायचीच आहे. त्या हिशोबाने काम करायचं आहे.
मी नेहमीच म्हणतो, मी कंपनीचा सीएमडी म्हणून जेव्हा कोणी माझ्यासमोर साहेब, जेव्हा कोणी माझ्यासमोर काहीतरी कन्सेशन आणि घ्यायला येतो, सर्वात पहिला हे म्हणतो, हे कंपनी आहे, मी कंपनीचा सीएमडी आहे, मी सध्या गव्हर्नमेंट ऑफिसर नाही किंवा IAS ऑफिसर नाही असं गृहीत धरून मी काम करणारच आहे. जरी सोशल रेस्पॉन्सिबिलिटी विचारात घेऊन काम करणार, पण कंपन्याचे फायद्याच्यासाठी मी या ठिकाणी निर्णय घेणार, किपिंग इन माइंड द सोशल अँगल्स ऑल्सो. तो सर्वात अगोदर कंपनीचे काम करताना हे आपल्याला बघायला पाहिजे. साहेबांनी अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी वसुलीचा मांडला. मी तुम्हाला 16 महिन्यापासूनच हीच गोष्टी तुम्हाला म्हणतो, शेवटी हे कंपनी कसं जगणार, शेवटी पहिल्याच गोष्टी या ठिकाणी बघायचीच आहे तर वसुली, त्याच्याशिवाय पर्याय नाही. साहेबांनी म्हटलं वसुली करावीच लागेल, त्याच्यावर कंपनी जगणारच आहे. कुबेर साहेब, मी आपल्याला सांगतो, गेल्या 12 महिन्याचा हिशोब जर सांगितला, मी 1 फरवरीला रुजू झालो. 1 फरवरीला रुजू झाल्याचे नंतर या ठिकाणी जो गेल्या वर्षी 55,000 कोटी वसूल होती, माझे 12 महिन्याच्या काळामध्ये 76,000 कोटी वसुली झालेली. 21,000 कोटी वसुली होऊन आता वसुलीची आपण जो बिलिंग रिकव्हरीची एफिशियन्सी आहे 99.1% पर्यंत आपण पोहोचलेला आहोत. हे निश्चितच आपले अधिकारी कर्मचाऱ्यांनी निश्चितपणे याला सर्वांनी चांगला साथ दिला. आपण 80,000 एम्प्लॉई लोकांनी माझ्या सर्वच तळागाळापर्यंत म्हणजे लाईनमॅन पर्यंत हा मेसेज अगदी क्लिअरली गेलेलाच आहे की आपल्याला वसुलीशिवाय पर्याय नाही. याचा श्रेय सर जात असेल तर महावितरणातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जातो, एवढ्या मोठ्या प्रमाणात केला. पण अजूनही ते थांबता येणार नाही. मित्रांनो, मी परत सांगतो, कुबेर साहेबांनी खूप असं तसं तुम्हाला सांगितलेलंच आहे. आम्हाला तेवढाच गंभीराने आपल्याला ते वसुलीकडे अजूनही लक्ष द्यायचं. अजूनही तुमच्या आता जो एरियर्स आहे त्याच्या प्रमाण 60,000 कोटी 65,000 कोटीच्या दरम्यानच आहे. आता त्यांनी सांगितलं एक उदाहरण, एअर इंडियाच्या 59,000 कोटीच्या लॉस होऊन ते कंपनी विकून गेली. आता माझाही लॉस जवळपास तेवढाच आहे. पुढे सांगत नाही मी काही, करायचं काय तुम्ही ठरवायचंच आहे. कंपनी विकणे सोपं आहे, पण कंपनी विकायची का? सांगा, विकायची का? खरं नाही तर काय करायचं त्यासाठी? सो जर कंपनी विकायची नसेल तर आपल्याला उत्पन्न वाढवावं लागेल, वसुली करावी लागेल. हे एक कंपनी आहे, त्यांनी MERC विजेचे दर ठरवलेलेच आहे. साहेबांनी या ठिकाणी सांगितलं क्रॉस सबसिडी आपण देतो. कोणाला सबसिडी देण्यासाठी कोणाच्या खिशातून पैसे सुद्धा घेतो, शासन ही सुद्धा सबसिडी देते. पण याचे नंतर जो काही विजेचे बिल आहे ते वसूल करण्याशिवाय पर्याय नाही, करता येणार नाही. वीज बिल जसं तुमच्या मोबाईलचे बिल असतात, मोबाईलचा रिचार्ज संपला पटकन बंद होतो, DTHचा रिचार्ज संपला पटकन बंद होतो, तसं सारखं आपल्याला विजेचे बिल वसुली करायचेच आहे. निश्चितपणे लोकांना चांगला उत्साह आहे. मला वाटतो अजून थोडी मेहनत करण्याची गरज आहे. मला या ठिकाणी एक 1.25 वर्ष झाला साहेब. 1.25 वर्षामध्ये खूप चांगला काम लोकांनी करून दिलं या ठिकाणी. जसं मी सांगितलं 55,000 कोटीचे आणि 76,000 कोटी 12 महिन्यामध्ये, यांनी काही 1,07,000 कोटीचे जो फिगर दिले तो टोटल 16 महिन्याचे दिलेलेच आहे. तो म्हणजे 40% वसुली जास्त होणे खूप मोठा कामाच आहे. आणि या काळात लॉसही सुद्धा खूप कमी केले. AT&C लॉसेस बद्दल ज्यांना तुम्ही TMD लॉसेस म्हटला होता, AT&C लॉसेस जो 21% होते ते 15% पर्यंत केले. मित्रांनो, पण आपला खूप चांगली कामगिरी केली, पण आपला समाधान इथपर्यंत होत नाही. आपली इच्छा खूप आहे, म्हणजे तुम्ही करू शकतो. मी अगोदरही म्हटलेलं आहे, देर इज अ विल देर इज अ वे. आपण सर्व इंजिनियर लोकच आहे, या ठिकाणी खूप शिकलेले लोकच आहे. तुमच्या मनात ती सुद्धा काम करण्याची क्षमता आहे. अजून आपल्याला करावं लागेल, अजून इतकं थांबायचंच नाहीये. आपण दाखवून द्यायच्या कंपनी जरी लॉस मध्ये असली तरी लॉसतून बाहेर काढून आपण प्रॉफिट मध्ये कसं आणू शकतो. एक आपण खूप चांगला म्हटला की 60,000 कोटी एरियर्स असून 60-62,000 कोटीचे लोन आणि लायबिलिटी असून कसं आपल्याला चांगली झोप येते. आणि हे निश्चितच एक मॅजिक सारखंच आहे, पण निश्चितच पण या ठिकाणी चांगली झोप येते हे गोष्टीच आहे. पण पुढच्या दिवशी काय करायचं याचेही सुद्धा आपण या ठिकाणी आपण कार्यक्रम आपल्याकडे असतो. आपल्याकडे आज खूप आपल्या समोर आव्हानाच आहे. मी तुम्हाला खरा एक गोष्टी सांगतो. 4 दिवसाअगोदर माझ्या कोणीतरी एक मित्र भेटला होता. ते म्हटलं होतं, कोणीतरी आपले सिनियर वरिष्ठ IAS अधिकारी होते, असं आमच्या मागे चर्चा सारखी होत होती. तर कोणीतरी म्हणत होतं सिनियर IAS अधिकारी जो रिटायर्ड आहे आता, की आता महावितरण बुडालीच पाहिजे होती. आता महावितरण बुडाली काय नाही, आतापर्यंत तरी बुडालीच पाहिजे होती.
कोणी म्हटलं की ते आम्ही आहोत म्हणजे विजय आहे, त्यामुळे त्यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला. खरं जर आमच्या मागे ही गोष्टी चर्चा होत असेल आणि विजय म्हणजे तुम्ही सर्वच आहे, आम्ही फक्त सीएमडी म्हणून काम करतो, पण 80,000 लोक माझ्या सोबतच आहे, ते याच्या उपलब्धीच्या. तो निश्चितच आपला चर्चा जर चांगली होत असेल त्याचे श्रेय आपल्या सर्वांना जात असेल. पण आपल्याला थांबायचं नाही आहे. अजून आव्हान यापेक्षा जास्त आहे, ते आपल्याला करायचे आहे. साहेबांनी या ठिकाणी म्हटलं खाजगीकरण. आता खाजगीकरण करायचा की नाही हे निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. करायचं का खाजगीकरण? नाही करायचा. नाही करायचं असेल त्यासाठी आपल्याला एफिशियन्सी अजून वाढवावी लागेल, वसुली अजून वाढवावी लागेल आणि आपल्याला एफिशियन्सीच नको, इव्हन क्वालिटी आणि जो रिलायबिलिटी जो आहे तेही आपल्याला वाढवावी लागेल. आज देखो आता खाजगीकरणातला आता आम्ही असं म्हणतो करायची नाही, होणार नाही किंवा होईल की नाही याबद्दल मी भाष्य करणार नाही, पण आपल्याला हे कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहायचं आहे. आपला खाजगी कंपन्यांसोबत स्पर्धा करायचीच आहे. आपला जसं सांगितलं आता भांडूपचं खाजगीकरण लवकर होईल, त्याच्यानंतर पुण्याच्या होईल, त्याच्यानंतर तुमच्या कोल्हापूरच्याही चेरी पिकिंग होईल, होण्याची शक्यताही सुद्धा नाकारता येणारच नाही. पण जर हे होणार नसेल तर आपल्याला सिद्ध करावं लागेल की आपला MSCDCL अजूनही इतर कंपन्यांपेक्षाही चांगला आहे. त्यामुळे क्वालिटी सर्व्हिस आपल्याला द्यावी लागणारच आहे. वसुली तरी करावी लागणार, लॉसेस तरी कमी करावे लागणारच आहे, पण त्याच्यासोबत क्वालिटी सर्व्हिस, तुमच्या रिलायबिलिटी इंडेक्स आहे, SFE आहे, SFE आहे, लॉस कमी आहे, पटकन तुम्हाला कनेक्शन द्यायचं, कुठलंही ट्रिपिंग होणार नाही, कुठलंही इंटरप्शन होणार नाही, या सर्व गोष्टीमध्ये फील्डमध्ये आपल्याला या ठिकाणी करावं लागणारच आहे. हे निश्चितच हे जो आव्हानच आहे ते वाढत चाललेलंच आहे. आता जसं साहेबांनी सांगितलं एअर इंडियाचं खाजगीकरण झाला, IDBI बद्दल म्हटले 24% लॉस आहे, LIC सोबत का मर्ज होईल काय होईल त्याच्याबद्दल नाहीये. उलट तुमचे BSNL बद्दल पण या ठिकाणी सांगितले. हे सर्व नवरत्न सारखी कंपनी होती. आता BPCLचं एक चाललेलाच आहे. टू मेनी एक्झाम्पल्स. यू रिअली नीड टू थिंक ऍज अ प्रोफेशनल कंपनी. तुम्ही आता हा सरकारी अधिकारी कर्मचारी नाही आहे, तुम्ही कंपनीचे अधिकारीचे आहेत. त्या निमित्ताने तुम्हाला कंपनीची एफिशियन्सी आणि कसं टिकेल या निमित्ताने तुम्हाला काम करावं लागेल. हे करत असतानाही सुद्धा आपल्या समोर जर चॅलेंजेस म्हटलं असेल, भरपूर चॅलेंजेस आहे. नंबर 1 आपण डिमांड. आता ना भूतो ना भविष्यतीच आहे अशी सारखी डिमांड यावेळी झालीच. नो वन इन द कंट्री रिअलाइज की आमची जो डिमांड वाढणार तर एवढी वाढेल का, नेव्हर रिअलाइज, पण वाढली. आता महावितरणच्या क्षेत्रातील 25,144 मेगावॉट पर्यंत डिमांड गेली. पूर्ण महाराष्ट्राची ज्या वेस्टच्या आणि ते मुंबईच्या एरिया ग्रहित धरला 29,000 मेगावॉट पेक्षा जास्त. वी नेव्हर इमेजिन, नन ऑफ अस हु इज कन्सिडर्ड टू बी अ सुपर एक्सपर्ट, त्यांनी सुद्धा इमेजिन नाही केलं. त्याचे कारण भरपूरच आहे. पोस्ट कोविड इंडस्ट्रियल आणि कमर्शियल ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली. आपला उन्हाळा खूप लवकर आला, कोलची स्कॅर्सिटी होती. हे सर्व गोष्टी करून तरी सुद्धा आपण हे डिमांड आपण मॅट केली, म्हणजे आपण ते डिमांड सप्लाय केली लोकांपर्यंत. साहेब आपल्याला आश्चर्यच वाटेल, महावितरणनी गेल्या 45 दिवसामध्ये कुठेही लोड शेडिंग केली नाही. एप्रिल आणि मे महिन्याच्या काळात जेव्हा देशातील 18 राज्यामध्ये लोड शेडिंग होती, महाराष्ट्रामध्ये कुठेही लोड शेडिंग करण्यात आलेली नाही. त्यामध्ये UP, बिहार, राजस्थान, MP, छत्तीसगड, झारखंड, तुमच्या ते तेलंगणा, कर्नाटका, गुजरात यामध्ये लोड शेडिंग होती, पण आपण नाही केली. हे तुम्हाला खरा मॅजिक सारखाच वाटेल, पण आपण खूप मायक्रो प्लॅनिंग, तासाला तास प्लॅनिंग, वीज कुठून घ्यायची, काय घ्यायची आपण नियोजन केलं. म्हणजे आपण म्हणतो ना, जेव्हा मंदिराचे दर्शन, भगवानच्या दर्शनासाठी जेव्हा लाईन लागते आपण लाईन मध्ये उभे असतो, जेव्हा दार उघडले तर सर्वात अगोदर आपले दर्शन होईल. तसं सारखं जिथून पॉवर घेता येईल तिथून त्या लाईनमध्ये आपण सर्वात अगोदर उभे राहिलो आणि तिथून पॉवर आपण घेतली. त्यामुळे हे टंचाईवर आपण मात करू शकलो आहोत. पण हे तुम्हाला विचारात घ्यावेच लागणारच आहे. हाऊ टू मीट अप दॅट डिमांड. आज महाराष्ट्रामध्ये उद्योग खूप येत आहे, तुमचे डाटा सेंटर्स खूप येत आहे. त्यामध्ये डाटा सेंटरला एकला 400-500 मेगावॉट पर्यंत सुद्धा आपल्या विजेची गरज भासणारच आहे. त्यासाठी आपला पूर्ण नियोजन या ठिकाणी आहे. आपल्या अधिकाऱ्यांनी तेवढं तत्परता ठेवून या ठिकाणी नियोजन करून अतिशय रिलायबल आणि क्वालिटी पॉवर आपण या ठिकाणी देण्याची गरज आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी चॅलेंजेस बद्दल म्हटला, लॉसेस. जरी आपण आज या ठिकाणी 15% पर्यंत केले, अजून आपल्याला कमी करण्याची गरज आहे. आपण नॅशनल एव्हरेज पेक्षा कमी आहे, खाली आहे, अभिमानाची गोष्ट आहे. पण जेव्हा आपण एक चांगली उपलब्धी आपल्याला मिळतो, तो एक चांगली उपलब्धी मिळाल्याच्या नंतर इथे थांबायचं नसतो. आपली जबाबदारी उलटा वाढतो की कसा त्याला टिकायच्या
टिकून घेऊन उलट आपली क्वालिटी आणि उलट त्यामध्ये कसं इम्प्रूव्ह करायचं आहे यासाठी सुद्धा प्रत्येकाने या ठिकाणी नियोजन करण्याची गरज आहे. आपण या ठिकाणी ऑलरेडी आराखडा तयार केलो, पण त्याची अंमलबजावणी फील्डमध्ये निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर आपल्याला करावी लागणारच आहे की पुढचे 1 वर्षामध्ये आपण 2-3% अजून कसं त्यामध्ये कमी करता येईल. तिसरा या निमित्ताने आपण ते पॉल्युशन बद्दल म्हटलो साहेब की आपण ईव्ही व्हेकल्स बद्दल करतो, गरज आहेतच, याबद्दल दुमत नाही आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्स बिकॉज कारण आता इलेक्ट्रिक व्हेकलच्या पॉल्युशन जरी कमी करतो, पण दुसरा भाग म्हणजे ऑपरेटिंग कॉस्ट, रनिंग कॉस्ट सुद्धा कमी आहे. आज तुम्ही हमर व्हेकलचं सांगितलं 1 लिटर मध्ये 1 किलोमीटर चालते, पण आपला नॉर्मल व्हेकल होंडा सिटी किंवा 1 लिटर मध्ये 10 किलोमीटर सांगते, त्याची रनिंग कॉस्ट 10 रुपये पर किलोमीटरच्या दरम्यान येते. पण तुम्ही जर इलेक्ट्रिक व्हेकल केला तर त्याची रनिंग कॉस्ट ऑपरेटिंग कॉस्ट केवळ 1-1.5 रुपया ते 2 रुपयापर्यंतची येते. पण निश्चितपणे इलेक्ट्रिक व्हेकल मोठ्या प्रमाणावर यायच्या. काल सुद्धा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेचा प्रोग्राम होता, त्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय डीसीएम साहेब, आदित्य ठाकरे साहेब, थोरात साहेब सर्वच होते. निश्चितच त्यांनी सुद्धा ईव्ही बद्दल सांगितलं. जवळजवळ 1.5 लाख व्हेकल ईव्ही पॉलिसी आल्याच्या नंतर रजिस्टर झालेले आहेत, त्याच्या वापराचा आहे, गरज आहेतच. पण त्यामुळे पॉल्युशन कमी होतो, ऑपरेटिंग कॉस्ट कमी होतो. पण साहेबांनी एक मुद्दा जो अजून याच्यासोबत सांगितला, जो जनरेटिंग प्लांट्स आहे त्या ठिकाणी जो पॉल्युशन होत असेल तेही सुद्धा कमी करायला पाहिजे. मी तुमचे मत असेल 100% सहमतच आहे. त्यासाठी आता एफजीडी असेल किंवा इतर गोष्टी असेल त्याचा वापर करून, कारण फक्त शहरी एरियामध्ये पॉल्युशन नको, ग्रामीण एरियामध्ये पॉल्युशन चालते, त्याला आम्ही सुद्धा बरदास्त करणार नाही. त्यामध्ये सुद्धा आम्ही आमची जो डिपार्टमेंट आहे निश्चितपणे त्या ठिकाणी पॉल्युशन होत नाही, त्या ठिकाणी एफजीडी किंवा इतर गोष्टीचा अंमलबजावणी या ठिकाणी करताय. एक दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा की आज आपण रिन्युएबल एनर्जी बद्दल खूप मोठ्या प्रमाणावर आपण चर्चा करतो. खरी गरज आहे रिन्युएबल एनर्जीची आहे, पण रिन्युएबल एनर्जी करताना तुमचं सोलर असेल, विंड असेल, हायड्रो असेल, ते कितपर्यंत आपल्याला ते थर्मल पॉवरला स्थापित म्हणजे ते सबस्टिट्यूट करतील एक विचार करण्याची गरज आहे. आज सोलर पॉवर खूप गरजेचं आहे, पण सोलर पॉवर आपल्याला दिवसात मिळते. विंड पॉवर आहे, जेव्हा विंड असेल तेवढं मिळते. तर त्यामुळे कॅन वी रिप्लेस दॅट, सबस्टिट्यूट दॅट थर्मल पॉवर, काही अंशीपर्यंत निश्चितपणे करता येऊ शकेल, पण ते काय पूर्णपणे नाही करता येणार. आज मी तुम्हाला स्विसचे उदाहरण सांगतो. स्वित्झर्लंडमध्ये जेव्हा मी आणि जाणते साहेब होते, आम्ही स्विसच्या लोकांसोबत स्वित्झर्लंडमध्ये चर्चा केली, तुमच्याकडे काय आहे? त्यांच्याकडे एकही थर्मल पॉवर प्लांट नाही आहे. आपण साहेब फ्रान्सचं सांगितलं, त्या ठिकाणी ॲटॉमिक एनर्जीवरच चालते. इव्हन स्वित्झर्लंडमध्ये 80% हायड्रो पॉवर आणि उर्वरित जो आहे ते ॲटॉमिक एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी त्याच्यावरच चालते. त्यांच्याकडे थर्मल पॉवर प्लांट नाही आहे. सो थर्मलच्या सबस्टिट्यूट आहेत टू सम एक्सटेंट आहे, कारण जेव्हा रिन्युएबल एनर्जी जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याने बॅटरी स्टोरेजच्या त्यामध्ये निश्चितपणे त्यामध्ये आता चांगले चेंजेस येत आहेत. ते आम्ही चेंजेस आणतो. बॅटरी स्टोरेजच्या आपण सोलर सोबत बॅटरी स्टोरेज केला आणि ते पीक पॉवर इव्हनिंग वगैरे वापर केला तर मोठ्या प्रमाणात ठीक आहे, ते आज कॉस्टली आहे, पण ते कॉस्टली होताना जर मला वाटतं लेटेस्ट टेक्नॉलॉजी आता निघताय तर त्याचा वापर आपण या ठिकाणी करता येऊ शकेल. आता सोलर एनर्जीच्या आता आपण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आणतोच, त्याच्या ग्रिडमध्ये जाईल. आता दावोसमध्ये आपल्याला माहित आहे, आपण सांगितलं की दावोसमध्ये टोटल करार 80,000 कोटीचे 24 करार झाले, त्यामध्ये फक्त एकटाच आमच्या करार ते 50,000 कोटीच्या झालेलाच आहे. निश्चितपणे आपल्यासाठी एक चांगली उपलब्धी आहे. तेवढ्या 10,000 ते 12,000 मेगावॉटच्या रिन्युएबल पॉवर आणि सोलर पॉवर आपल्याकडे या ठिकाणी येणार आहे. त्याचा फायदा महावितरणला, महाराष्ट्रातील राज्याला, महाराष्ट्राच्या लोकांना निश्चितपणे या ठिकाणी होणारच आहे. दुसरा एक आपल्याकडे बदल येतो ते आपल्याला पंप स्टोरेज प्लांटचा आहे. आता पीएसपी ज्याला म्हणतो हायड्रोमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे. दॅट इज व्हॉट वी नीड, दॅट इज अवेलेबल 24/7. सो इट कॅन बी अ सबस्टिट्यूट टू सम एक्सटेंट टू दॅट थर्मल पॉवर. त्या बदल करून घेण्याची जबाबदारी, यामध्ये ते बदल आपला स्वीकारण्याची जबाबदारी आपल्यामध्येच आहे. दॅट कॅन बी हेल्प इन रिड्युसिंग दॅट एनर्जी कॉस्ट. आता रिन्युएबल एनर्जी खूप स्वस्तातच आहे, 2.50 रुपये किंवा 2.60 मध्ये मिळत आहे. आता पंप स्टोरेजची कॉस्ट थोडी जात असेल. सो दिस कॅन बी अ गुड कॉम्बिनेशन फॉर टू हॅव दॅट बॅलन्स. त्यामध्ये थर्मल आणि रिन्युएबल या ठिकाणी पाहिजे. एक अतिशय याच्यासोबत एक आवर्जून या ठिकाणी सांगतो, वसुलीबद्दल जेव्हा आपण एवढा खूप मोठ्या प्रमाणात सांगितले, मलाही सुद्धा खूप सांगायचं असतो आणि नेहमी सांगतोच. वसुली करतानाही सुद्धा तुमच्या बऱ्याच ठिकाणी लॉसेस आहे किंवा बऱ्याच ठिकाणी चोरी चकारी होते, ते आपल्याला खूप कमी करायलाच पाहिजे. आता त्यासाठी आता कुठलीही चोरी चकारी मी तुम्हाला सांगतो आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय होत नाही. फील्डमध्ये आपले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येक गोष्टी माहीत असते, कुठे चोरी करायची. जसा ट्रेनच्या मागे कोण असतो? टीटी असतो.
टीटीला तुम्हाला सांगतो, तुम्ही जर त्यांच्या मनात असते ट्रेन मध्ये एक सीट द्यायची, त्याच्या मनात असते तो कुठून काढून तुम्हाला देणार. त्यांच्या मनात नसता साहेब की सीट तुम्हाला द्यायची नाही, ते तुम्हाला चार्ट दाखवेल, साहेब हे बघा हे चार्ट मध्ये सर्व भरलेलेच आहे. कधी तुम्ही चार्ट बघितला कुठे सीट नसणारच आहे. ट्रेनच्या खरा मालक असला तरी टीटीच असतो जेव्हा ट्रेन चालते. तसं आमच्या खात्याच्या खरा मालक असतो ते खालच्या स्तरावर काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आहे. माझ्या हे ठिकाणी फेसबुक लाईव्हवर बघतातच आहे. मी प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती करतो आणि आदेशही देतो, तुम्ही खरा जर तुम्ही मनात ठेवला, हा जो खालच्या स्तरावर जो चोरी चकारीचे प्रमाण असतात त्यामुळे तुमचे लॉसेस वाढतात. या लॉसेस वाढल्यामुळे कंपनीची आर्थिक परिस्थिती खराब होते. त्यामुळे कुठेही कंपनी जर लॉसेस वाढत गेले, विकण्याची परिस्थिती आली तर त्यामध्ये आम्ही सर्व जबाबदार असणारच आहे. असा परिस्थिती येऊ नये यासाठी हा वेळ आलेली आहे आपल्याकडे की लॉसेस कमी करायला पाहिजे, चोरी चकारी थांबायला पाहिजे. नसेल तरी 2 वर्षानंतर हे कंपन्याची जर आर्थिक परिस्थिती अजून ढासळली, आता तरी सुधारली, जर ढासळली तर त्यामुळे आपण जबाबदार असणारच आहे. तेव्हा तुम्ही म्हणणार कोणी विजयसिंग नावाचा सीएमडी आला होता, खूप मला आव्हान करत होतो, खूप विनंती करत होतो, तेव्हा मी ऐकला नाही. जेव्हा ऐकला नसता तेव्हा कंपनी आपल्या कंपनी विकली नसती. अजून वेळ गेलेली नाही आहे. आज आपली आर्थिक परिस्थिती सांभाळून आपण ही महावितरणाची गाडी रोडावर आणलेली आहे. गेल्या 1 वर्षामध्ये जेवढे श्रम परिश्रम आम्ही तुम्ही सर्वांशी या लोकांनी मिळून केले तेवढं शक्यतो कधी झाले नसेल, किंवा झाले असेल तरी आपण आता केले. तुमचा कौतुक करतो, पण कौतुक करताना ही जबाबदारी वाढून आपल्याला पुढे काय काय करायच्या या गोष्टीचे भान ठेवायला पाहिजे. आणि या निमित्ताने प्रयत्न करून मी म्हणतो, या निमित्ताने जो तुम्ही काम केले मित्रांनो, फक्त 1 ते 2 वर्ष जून द्या. मला वाटतो की 1 ते 2 वर्षामध्ये साहेब हे परिस्थिती सुधारून आज आम्ही किती लॉसला असते. आमच्या लोकांमध्ये आणि इतकी क्षमता आहे की त्याला प्रॉफिट मध्ये आणू शकेल. आम्हाला हे कंपनी प्रॉफिट मध्ये आणायची आहे. आणायची की नाही? नक्की आणायची आहे. आपण करू शकतो. आज 17व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण निर्धार घ्या. आपण या ठिकाणी संकल्प करा की हे कंपनी आपण प्रॉफिटला आणायची आहे. एक वेळी प्रॉफिट मध्ये तरी आणून सर्वांना दाखवा आम्ही सुद्धा एक प्रोफेशनल कंपनी आहे. प्रोफेशनल कंपनी म्हणून प्रोफेशनली चालवू शकतो आणि हे कंपनी प्रॉफिट मध्ये आणू शकतो. मला वाटतो, मला खात्री आहे या निमित्ताने आम्ही आणि आमची यंत्रणा काम करते. 1-1.5-2 वर्ष अजून असंच परिस्थितीने आपण काम केलं किंवा याला अजून 50% स्पीड अजून वाढवली तरी नक्की आपलं चांगला भविष्य आहे. उद्या तुम्ही मला म्हणणार नाही की साहेब मी आहे अजून असं 10-12 वर्ष केडरमध्येच आहे, तेव्हा म्हणजे अजून माझी सेवा बाकी आहे. तेव्हा तुम्ही म्हणेल की साहेब तुम्ही आम्हाला एवढं मोटिवेशन केवढा, एवढी एनर्जी दिली, तुम्ही आता लोकांना एनर्जी देतो, मी तुम्हाला एनर्जी देण्याचं या ठिकाणी काम करतो की जेणेकरून ही कंपनी प्रॉफिट मध्ये आणायची. त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. केवळ मनापासून काम करायचं आहे. आज माझी एजीची वसुली होत नाही. का होत नाही? आपण वसुली करत नाही. खरा गोष्टी हेच आहे. आपण असं ग्राह्य धरलेलाच आहे एजीची वसुली करायचीच नाहीये. अरे बाबा फार सबसिडाइज रेटला देतो, 1-1.5 रुपयामध्ये मॅक्सिमम 2 रुपयापर्यंत जातो. क्रॉस सबसिडी देऊन करून देतो. 5,000 कोटीची एजीला जो क्रॉस सबसिडी जाते उद्योजक लोकांकडून जातो. एक वेळी उद्योजक म्हणतात साहेब या ठिकाणी एनर्जी कॉस्ट जास्त असल्यामुळे आपण उद्योजक येत नाही. जर जास्त उद्योग आले एनर्जीचे, आता दावोस मध्ये पहिलाच मुद्दा झाला आहे की तुमच्याकडे एनर्जीचे रेट, विजेचे रेट खूप जास्त आहे, कमी करा. आता खरा मला वाटतो, मी उद्योग कमिशनर म्हणून राहिलो, मी इंडस्ट्री कमिशनर म्हणून सुद्धा या ठिकाणी काम केलेलं होतं याच्या अगोदर. मला वाटतो खरा कमी करायलाच पाहिजे. पण आता तरी सुद्धा आज आपण 5,000 कोटी सबसिडी देऊन त्यालाही 5,000 कोटीची सबसिडी शासन देतो. फक्त 4 ते 5,000 कोटीची विजेचे बिल जो एजीचे आहे तरी माझे वसूल होत नाही. असं नाही आहे. आता कोणाकडून? बरेचसे लोक बागायतीदाराचे आहेत, इन्कम टॅक्स भरणारेच आहेत. बरेचसे लोकांकडे, शेतकऱ्यांकडे मर्सिडीज सुद्धा असेल तरी सुद्धा त्याच्याकडून काही येत नाही. अरे बाबांनो, त्याच्याकडे मागा ते देतीलच. त्यांना त्यांची आठवण करून द्या, तुम्ही इन्कम टॅक्स धारकाचे आहे. आता आमच्या लोकांनी सुद्धा ग्राह्य धरलेलाच आहे की एजी गेल्या 6-7 वर्षापासून वसुली नाही केली, त्यामुळे आताही वसुली करायची नाही.
आपण अगर असं होत असेल, वसुली करायची नसेल तर महावितरण कसं जगायची? मी विजेचे बिल लोकांना कसं द्यायचं? मला महाजनकोला द्यावा लागतो, इंडिपेंडेंट पॉवर प्रोड्युसर आहे त्यांनाही सुद्धा द्यावं लागणारच आहे. आता जर दिले नाही तर मला एकट्याला MERCच्या ऑर्डरच्या प्रमाणे मला इंटरेस्ट द्यावे लागतो. अशा परिस्थितीमध्ये खूप अवघडच होतो. तुम्हाला वसुली करते बरेच वेळी आमचे लोकच मागत नाही, हे सत्य परिस्थिती सुद्धा आहे. बाबा त्यांच्याकडे जावंच लागेल, मागावं लागेल. हे कंपनी आहे, नफा तोटा आणि उत्पन्न आणि खर्चाचा हिशोब या ठिकाणी लागतोच. मला वाटतो की हे सहज काम करण्यासाठी शक्य आहे. आजची परिस्थितीला माझी अडचण खूप आहे. आपल्याला बँकेकडून लोन घेता येणार नाही. अगोदरचे जो काही होते अधिकारी त्यांनी बँक लोन घेतला, त्यामुळे कंपनी चालवली, त्यांच्या लोकांची परतफेडी आम्ही करतो आणि मला परत लोन सुद्धा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये कंपनी कसं जागवायचं? कुबेरसाहेब आपण म्हटलं की तरी सुद्धा आपण झोपतो, आरामाने झोपतो, कंपनी चालवतोच आणि 7,000 कोटीचं कर्ज खरं करतो, पण पुढे असं करणे अवघडच आहे. निमित्ताने फायनान्शियल हेल्थ डिसिप्लिन ठेवणे या ठिकाणी अति आवश्यक आहे. ज्या ठिकाणी चोरीचे कार्य होते त्या ठिकाणी आपलं स्मार्ट मीटर सुद्धा लावायचेच आहे. सांगण्यासारखं मला वाटतं भरपूरच आहे. एकच म्हणेल, या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपला फ्युचर चांगला आहे. आपण या ठिकाणी खूप काम करतो, पण बरेच काही अजून करणे बाकीचे आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचा वसुली करणे ज्या ज्या ठिकाणाची होत नाही. कुठलीही गोष्टी असं अशक्य नाही. When there is a will, there is a way. Task may be difficult, but not impossible. It can be done. मी वाटतो मी माझ्या भाषण या ठिकाणी माझे मत या ठिकाणी संपवतो. परत आपल्याला शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. विजेचे बिल भरणे हे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे आणि अगदी समर्पक शब्दांमध्ये सन्माननीय विजय सिंगलजी साहेब यांनी आपल्याला कर्मचाऱ्यांना तसेच महावितरणच्या ग्राहकांना सुद्धा आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. यानंतर सन्माननीय संचालक प्रकल्प श्री प्रसाद रेशमे साहेब यांना मी आभार प्रदर्शनासाठी निमंत्रित करतो. नमस्कार. सर्वप्रथम उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि बंदी भगिनींना महावितरणच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा. मित्रांनो, एक ओळ मला इथे सुचली आहे की एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती ही कधीतरी संपते, पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. आणि यानुसारच असंच एक ऊर्जावान व्यक्तिमत्व आपल्याकडे आपले विजय सिंगल साहेब म्हणून आपल्याला CMD म्हणून लाभलेले आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की मागच्या 1-1.25 वर्षापासून जी अविरत मेहनत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण घेतलेली आहे, ज्याच्यामुळे बरंच टर्न अराउंड आपण आपल्या कंपनीचं करू शकलो आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आपण या कंपनीला एका विशेष उंचीवर नेऊन ठेवू. सर्वप्रथम सिंगल साहेबांचे आभार. त्यांनी हा कार्यक्रम प्रथमच, यापूर्वी कधीही वर्धापन दिनाचा एवढ्या चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपल्या महावितरणमध्ये नव्हता झाला. त्याची परवानगी त्यांनी आपल्याला दिली आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद त्यांनी या ठिकाणी घोषवलं. याकरिता मी त्यांचा आपल्या सर्वांतर्फे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून लाभलेले आणि ज्यांनी आपल्या डोळ्यात एक झणझणीत अंजन टाकलं आणि कुठल्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आणि सध्या आपल्या कंपनीसमोर काय आव्हान आहे आणि ते कसं आपण पेललं पाहिजे, या सगळ्याचा उहापोह या ठिकाणी ज्यांनी केला, असे लोकसत्ताचे संपादक आदरणीय श्री गिरीश कुबेर साहेब, त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून इथे उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाला त्यांच्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून श्री झालटे साहेब इथे उपस्थित झाले. झालटे साहेबांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. कार्यक्रमाला उपस्थित संचलन श्री टाकसांडे साहेब, संचालक वित्त श्री सावंत साहेब, संचालक वाणिज्य श्री केळे साहेब आणि संचालक मानव संसाधन श्री गीते साहेब यांचे या ठिकाणी आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाची आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या प्रेक्षागृहाची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या IT टीमने केलं. अशा IT टीमचे आमचे मुख्य श्री योगेश गडकरी आणि त्यांची टीम यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभाग नोंदवला, त्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. सन्माननीय अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री विजयजी सिन्नर साहेब यांच्या संमतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो. हा. लवकरच मंत्री महोदयांचे आगमन होणार आहे, तेव्हा दीप प्रज्वलन व सन्माननीय मंत्री महोदय आपल्याला मार्गदर्शन करतील. तेव्हा सर्वांना विनंती आहे की कार्यक्रमाला हजर राहावे. मित्र खाली बस ना, पुढे राहा. खाली बस, जरा व्हिडिओ करून द्या. खाली बस. लंच ब्रेक नंतर परत यायचं आपल्याला 1:45 धन्यवाद.